फ्रेशर्सना ट्रॅप करण्याचा जो स्कॅम आहे हा. तो नेमका कशा प्रकारे चालतो? पण याच्यामध्ये स्टुडंट कशाला फसतात? गॅरंटी की नाही बाबा कोणीतरी मला जॉबची गॅरंटी देणार. IT सेक्टरमध्ये असं बोललं जातं की महिलांना ट्रॅप केलं जातं वगैरे वगैरे. तर हा काय आहे? त्याच्यामध्ये असं काही आहे का स्कॅम? तर मग तो फेक एक्सपिरियन्स लावणार, कुठेतरी तो फेक एक्सपिरियन्स दाखवून एखाद्या कंपनीमध्ये लागणार आणि मग कंपनीच्या व्हेरिफिकेशनमध्ये तो एक्सपिरियन्स पकडला जाणार आणि सगळ्यामध्ये फक्त स्टुडंटचाच वेळ, एनर्जी, टाइम सगळं वाया जाणार. नॉन IT वाले IT मध्ये येऊ शकतात का? हा मार्केटिंगचा गेम. चकाचक आणि झगमगीचं वातावरण असतं ते बाहेरनं लोकांना दिसतं, पण ऍक्च्युअल त्या IT कंपनीमध्ये काम किती करायला लागतंय, मेंदूला किती स्ट्रेस आहे, डोक्याला किती स्ट्रेस आहे, हे फक्त काम करणार आहे. AI आल्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जाणार किंवा येणाऱ्या नोकरीच्या संधी कमी होणार. तुम्हाला काय वाटतं? AI मॉडेल सेल करायचे जगभरामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये. इंग्लिश किती महत्वाचं आहे IT सेक्टर? ते काम दोन हातांनी नसतं चालू सर. सगळा प्रेशर इथं असतो आणि कामाच्या डेडलाईन, वर्कलोड, वर्क स्ट्रेस या गोष्टी कधी कधी त्यांना नॉनस्टॉप विकेंडला सुद्धा काम करायला भाग पाडतात. IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी बॅचलर करून ऍप्लिकेशन करावं की मास्टर करावं? पण आजकाल टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार पूर्ण भारत देशामध्ये फक्त इंजिनियर्स एका वर्षात 12 ते 15 लाख पास आउट होतात. बाकीचे BCA, BCS, MCA, MCS, अदर स्किल्स मागच्या वर्षीचे तर वेगळे. IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी खरंच योग्य पद्धत नाही. त्यामुळे फक्त डिग्रीवरती जॉब मिळणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे आजच्या जमान्यात. रिझ्यूम कसा असावा? आता फ्रेशर स्टुडंट्स नेमक्या रिपीटेड चुका कुठं करतात? की जर कुठली एखादी कंपनी तेवढं पॅकेज, तेवढा पगार देते तर ऑफकोर्स तेवढं कामही त्या व्यक्तीला करायला लागणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये गॅरंटी देणारे कोचिंग क्लासेस हे स्कॅम आहेत का? आपल्या करिअरची गॅरंटी घेणारा जगात एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे आपण स्वतः. सर IT क्षेत्र इतकं ग्लॅमरस दिसतं वरून, पण खरी रियालिटी काय आहे त्याच्यामध्ये? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहा विथ सत्तामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती जी हजारो तरुणांच्या IT करिअरमध्ये प्रकाश टाकणारे मार्गदर्शक ठरलेले आहे. ते म्हणजे संदीप भुतारे सर. फ्रेशर्स, करिअर स्विच करणारे किंवा जॉब मिळवण्यासाठी संघर्ष करणारे सगळ्यांना योग्य दिशा, स्ट्रॅटेजी आणि सपोर्ट देण्याचं काम ते गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत. रिझ्यूम पासून ते मॉक इंटरव्ह्यू, सॉफ्ट स्किल्स पासून ते जॉब स्ट्रॅटेजी या प्रत्येक टप्प्यावर संदीप सरांचं मार्गदर्शन अनेकांसाठी गेम चेंजर ठरलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी काय गरजेचं आहे, लोक कुठे चुका करतात आणि खरंच स्किलपेक्षा ॲटिट्यूड जास्त महत्वाचा असतो का? चला तर मग आजचा एपिसोड सुरू करूया. IT करिअरच्या प्रत्येक जॉब संधी मागचं वास्तव उलगडण्यासाठी. साहेब नमस्कार. नमस्कार सर. कसे आहात? मजेत. सर, तुम्ही IT इंजिनियर असताना तुम्ही जॉब केला आणि जॉब करून परत स्वतःची कंपनी सुरू केली. कसा होता सुरुवातीला तुमचा प्रवास? सर डेफिनेटली एखादी गोष्ट जेव्हा आपण नव्याने चालू करतो तर प्रवास हा खडतरच असतो काही, परंतु त्याच्यामध्ये थोडासा संयम ठेवला आणि स्टेप बाय स्टेप एक जेन्युइनली चांगल्या प्रकारे काम करत गेल्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व स्टुडंटचा एक खूप चांगला आणि उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आता तुम्ही IT सेक्टर का निवडलं? का वाटलं तुम्हाला IT सेक्टर? याच्यामध्ये कसं झालं सर की याच्यामध्ये छोटीशी जर्नी मला सांगावीशी वाटते की माझं सुद्धा शिक्षण जे आहे ते एक मराठी शाळेमध्ये झालंय आणि इंजिनिअरिंग पुण्यातनं झाल्यानंतर ॲक्सेंचर सारख्या MNC मध्ये कॅम्पस प्लेसमेंट त्यावेळेस झालेली आणि 10 वर्षाचं करिअर तिथे झालं. सो झालं असं की जेव्हा ॲक्सेंचरमध्ये मी सिनियर लेवलला गेलो आणि काही कंपनीमध्ये मला इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायची अपॉर्च्युनिटी माझ्या कंपनीमध्ये मला मिळायची, तर त्यावेळेस मला हे जाणवायचं की आपली जी मुलं आहेत, जी महाराष्ट्रीयन मुलं आहेत, ती मेहनती खूप आहेत, पण कॉर्पोरेटमध्ये काही काही बेसिक स्किल सेट नसल्यामुळे ते बऱ्याचदा मागे पडतायत. किंवा काही काही वेळेला लिटरली मला मनातून असं जाणवायचं की एखादा जर कोणी स्टुडंट असेल आणि इंटरव्ह्यू घेताना मला हे जाणवते की याने थोडीशी अजून मेहनत घेतली की अजून स्किल्सवरती काम केलं तर याचं एक चांगलं करिअर होऊ शकतं किंवा याचा इंटरव्ह्यू वगैरे सिलेक्ट होऊ शकतो, पण त्याच्याकडे बेसिक काही स्किल सेट हे लॅकिंग असल्यामुळे, ते नसल्यामुळे मला मजबुरीने त्याला रिजेक्ट करायला लागायचं त्यावेळेला. मग हळूहळू हा विचार मनामध्ये बिल्टअप होत गेला की अरे आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच साऱ्या स्टुडंट्सला हा प्रॉब्लेम आहे आणि आपणही त्या सामान्य बॅकग्राऊंड मधनं आलेलो आहोत, तर मग याला काहीतरी सोल्युशन आपण काढलं पाहिजे, याला काहीतरी पर्याय आपण दिला पाहिजे आणि मग हा प्रॉब्लेम आहे तर सोल्युशनही आपणच देऊया असं विचार करत करत, आणि हा विचार बरीच वर्ष मनात होता आणि शेवटी एका मोमेंटला असं वाटलं की आता बस, आणि साधारण एक 10 वर्षाचं स्टेबल कॉर्पोरेट करिअर आणि एक ऑफकोर्स देवाच्या कृपेने असलेलं चांगलं पॅकेज शेवटी सोडून अगदी शून्यातनं एक 200 स्क्वेअर फूटच्या गाळ्यातून येस इन्फोटेकची सुरुवात केली
आणि आज त्याचा एक वटवृक्ष बनलेला नक्कीच पाहायला मिळतोय. पण सर मला एक गोष्ट जाणून घ्यायची, कारण आपण ग्रामीण भागातून येतो. एक नक्कीच. तर नोकरी मिळत नाही हो. आणि एवढी लठ्ठपण पगाराची नोकरी तुम्ही सोडली. कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती आणि समाजाची सगळ्यात प्रतिक्रिया पहिली काय होती? गोष्ट सर, अगदी व्हॅलिड प्रश्न तुम्ही विचारलात. जेव्हा आम्ही इन्स्टिट्यूट चालू केलं ना, कारण Accenture सारखी नोकरी सोडणं हे कोणाच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं, ॲटलीस्ट कुटुंबातल्या आणि माझ्या मित्रांच्याही. तर जेव्हा आम्ही ती नोकरी सोडली, तर 6 महिने आम्ही कोणाला सांगितलंच नाही. घरच्यांनाही सांगितलं नाही. हं, आणि कसं आहे साधारण घरचे शेती वगैरे पाहत गावाकडे असल्यामुळे एक 4-6 महिन्यातनं ते पुण्यात भेटायला यायचे. त्यावेळेस तेवढ्या वेळेस आम्ही वेळ मारून न्यायचो. मग कारण आम्हालाही धाकधूक होती ना सर, जर फेल झालं तर ते काय आयुष्यभर घरच्यांच्या आणि सर्वांच्या एक बोलणे खाण्याची एक भीती मनामध्ये कुठेतरी होती. कारण आपल्यासारख्या सामान्य मराठी कुटुंबामध्ये व्यवसायाला पहिली गोष्ट लवकरात लवकर स्वीकारलंच जात नाही. आणि बरोबर. चांगली एम-एन-सी पॅकेजची नोकरी सोडणं हे तर अजून स्वीकारलं जात नाही. त्यातूनही पुढची गोष्ट म्हणजे नोकरी सोडायच्या एखाद वर्ष अगोदर लग्न वगैरे झालेलं होतं. त्याच्यामुळे परिवाराची जी एक जबाबदारी आहे ती पण होतीच सोबत. असं आहे. त्याच्यामुळे आम्ही असं काही करतोय हे घरच्यांना 6 महिने सांगितलंच नाही. हळू-हळू त्याच्यामध्ये व्यवस्थित मेहनत टाकत गेलो आणि हां, जेव्हा ती गोष्ट थोडीशी पॉझिटिव्हली आणि व्यवस्थितपणे चालायला लागली, की नाही बाबा अगदीच म्हणजे व्यवसाय करायला लागलो म्हणजे खूप उपासमारीची वेळ नाहीये. आपलं भागतंय त्याच्यामध्ये मेहनत मन लावून घेतोय. हे जेव्हा त्या स्टेजला एक 6 महिन्यानंतर आम्ही आलो, तेव्हा मग घरच्यांना आम्ही बोलावलं, की तुम्ही या. तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आम्हाला द्यायचंय. मग आम्ही त्यांना जे काही थोडेफार आलेले रिझल्ट्स होते कामाचे, ते रिझल्ट्स दाखवले आणि मग म्हटले, की आता आम्ही नोकरी सोडलेली आहे 6 महिन्यापूर्वी. तेव्हा कुठेतरी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. अरे असं बापरे! आहे. स्ट्रगल जबरदस्त होता. हो. तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हे गोष्ट तुमच्या डोक्यात आली कंपनी टाकायची, तर सुरुवातीला काय अडचणी होत्या तुमच्यासमोर? आव्हानं काय होती? सर सगळ्यात पहिली गोष्ट आव्हान म्हणजे आहे, की आपण ही जी गोष्ट करतोय, हं, ओके. हं, तर या गोष्टीला यश मिळेल की नाही हीच एक दुविधा मनामध्ये होती. कारण आपल्याकडे घरामध्ये याच्या आधी कुणीही व्यवसाय केलेला नाही. हं. ओके. किंवा नोकरी व्यतिरिक्त वेगळा काही प्रयत्न आपल्या आयुष्यात केलेला नाही. त्याच्यामुळे ते सक्सेसफुल होईल की नाही याच्याबद्दल किती नाही म्हटलं तरी सर मनामध्ये एक भीती असते. सो बरोबर. त्या भीतीशी अगोदर लढणं हाच एक मोठा चॅलेंज होता. त्याच्यानंतर पूर्ण गोष्टी नवीन होत्या. अगदी एक्झिक्युशन करताना बिझनेसमध्ये ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही लोकांना जेव्हा हे कळायचं, की "अरे नाही, नाही, ह्यांचा पहिलाच बिझनेस आहे किंवा यांना याच्यातलं जास्त माहीत नाही." थोडंसं फसवणूक वगैरे करण्याचे पण प्रकार त्याच्यामध्ये झाले का कारण आपल्याला एक आपण सामान्य मराठी कुटुंबातली माणसं आहोत. आपण समोरच्यावरती आणि एखाद्यावरती बोलण्यावरती विश्वास खूप लवकर ठेवतो. पण त्याचाही काही मी म्हणत नाही सर्वांनी ना, काही-काही जणांनी थोडा त्याचा चुकीचा एक गैरफायदा वगैरे घेतला आणि लोकांचे मेन चॅलेंजेस, की ह्या सगळ्या गोष्टी होत्याच आणि आर्थिकही खूप कमी होतं कारण नोकरी सोडलेली होती. बरोबर. त्याच्यामुळे ते काही येणारं इन्कम ते पण पूर्ण बंद झालेलं होतं. सो असे काही चॅलेंजेसला फेस करत फक्त हा एक पूर्ण मन लावून आम्ही त्याच्यामध्ये 6 महिने असं होतं, की ना कुठला वीकेंड पाहिला, ना काय पाहिलं, ना काय पाहिलं. पूर्ण 6 महिने कंटिन्युअस एकूण एक दिवस पूर्ण मन लावून डेडिकेशनने काम केल्यावरती थोडंसं सकारात्मक दिशेला ते जाताना दिसलं. मग घरच्यांना सांगणं आणि या पुढच्या गोष्टी झाल्या. स्वीकारलं घरच्यांनी. रिझल्ट दाखवल्यावर स्वीकारलं आणि तो जो मधला टाइम पिरियड असतो, हं. त्याच्यामध्ये आम्ही घरच्यांना सांगितलंच नाही. त्याच्यामुळे त्यांनी विचारण्याचा कारण हं. आपल्याला एक कसं वाटतं, की आपल्या घरच्यांनी काळजी करू नये आपली, चिंता करू नये. कारण तेही आपल्या चांगल्या भले त्यांना असं वाटतं, की अरे स्टेबल जॉब का सोडला. पण एक घरचे फॅमिली म्हणून ते काळजीच करत असतात. तो त्यांच्या काळजीचाच एक पार्ट असतो. बरोबर. पण कुठेतरी या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या होत्या. त्याच्यामुळे सांगितलंच नाही. हे आम्ही सर्वात पहिलं महत्त्वाचं केलं. आता तुम्ही बोलता-बोलता म्हणले, की कुठेतरी भीती वाटायची, की लोक फसवतात बऱ्याच हां, गोष्टी. हां. तर आज आपण चर्चेतून ह्या गोष्टी बोलणार आहोत, की आय-टी इंडस्ट्रीची डार्क साइड. हां. आणि बघा आता प्रत्येक ठिकाणी लोक कसं होतं, की हम जॉब दिलाएंगे. ही हां. आपल्याला ॲड वगैरे बघायला मिळते, की एक्झॅक्टली. कोचिंग इंडस्ट्री ही कशी फसवते? तुम्हाला काय वाटतं, की काय चालतं सध्या इंडस्ट्रीमध्ये? याच्यामध्ये कसं आहे, जसं तुम्ही म्हटलात सर एक शब्द वापरला, की हम जॉब दिलाएंगे. हं, यातून मला आपले सगळे जे मित्र जे किंवा काही स्टुडंट्सचे परिवार जे हा पॉडकास्ट पाहतायत आपल्या माध्यमातून, त्यांना सांगायचं आहे, की आय-टीमध्ये खास करून आय-टी खूप हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. तर या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कुणीही तुम्हाला हे कमिटमेंट करतंय, हे प्रॉमिस करतो, की आम्ही तुम्हाला जॉबच देणार. हं, तर पहिली गोष्ट तिथनं दूर पळा. हं. कारण जो व्यक्ती हे अंडरस्टँड करू शकत नाही, की आय-टीमध्ये स्किल असेल तर जॉब आहे. तर मग डायरेक्ट जॉबचं कुठेतरी एक लालच किंवा आमिष दाखवलं जाते. हां, जी व्यक्ती बरोबर. तुम्हाला म्हणते, की आय-टीमध्ये जे काही गोष्टी जॉब मिळण्यासाठी जे स्किल लागतात, ते स्किल आम्ही तुम्हाला शिकवतो आणि त्यासोबत
इंटरव्ह्यू कॉल्स आम्ही तुम्हाला देतो. हा म्हणजे कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आमची आहे. त्या इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म तुम्ही करायचं आहे आणि त्या कंपनीचा ला जर तुम्ही एक योग्य कॅन्डिडेट वाटला तर ती कंपनी तुम्हाला सिलेक्टही करणारच आहे. सर, आता IT सेक्टरमध्ये प्रलोभनं दाखवली जातात. फ्रेशर्सना ट्रॅप करण्याचा जो स्कॅम आहे, हा, तो नेमका कशा प्रकारे चालतो? याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या गोष्टी आहेत सर. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की लोक काय म्हणतात, आम्ही तुम्हाला 100% जॉब गॅरंटी देतो आणि गॅरंटी हा एक शब्द एवढं मोठं प्रलोभन किंवा आमिष किंवा लालच आहे. त्याच्यामध्ये तो स्टुडंटला कळतच नाही की नेमकी रियालिटी काय. बरं. आणि त्या गॅरंटी या नावाखाली लिटरली सर 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख रुपये सुद्धा त्या स्टुडंट कडनं घेतले जातात. बापरे! आता आणि मी सांगतो की कुठल्याही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एखाद्या स्टुडंटचं इंजिनिअरिंग सारखं ज्याची ऑलरेडी कॉस्ट खूप जास्त आहे, तेवढं ग्रॅज्युएशनला खर्च केल्यानंतर सर 1.5-2 लाख, 2.5 लाख ही खूप मोठी खूप अमाऊंट मोठी आहे. amount. खूप मोठी अमाऊंट. निश्चितच. पण याच्यामध्ये स्टुडंट कशाला फसतात? गॅरंटी की नाही बाबा कोणीतरी मला जॉबची गॅरंटी देणार. सो जे काही आपले स्टुडंट्स त्यांचे जे परिवारजन आहेत, आपण एवढा साधा विचार केला पाहिजे की आपल्या जॉबची गॅरंटी कुठलीही व्यक्ती कसं काय घेऊ शकते. अगदी बरोबर. ते आपल्याला कुठल्या गोष्टीचा एक हमखास असिस्टन्स त्यांनी दिला पाहिजे की ओके आम्ही तुमच्याकडे शिकतोय, कोर्स लावतोय, ठीक आहे. तुम्ही आजच्या जमान्यामध्ये कुठल्या लेटेस्ट गोष्टी चाललेल्या आहेत, ज्या इंडस्ट्रीमध्ये हव्यात, त्या कुठल्या गोष्टी आम्हाला शिकवणार आहात? कारण जर स्किल आहे आमच्याकडे तर जॉब असणारच. हे आपण विचारलं पाहिजे. दुसरी गोष्ट की ठीक आहे, गॅरंटी म्हणजे काय मग मी इंटरव्ह्यू द्यायचाच नाहीये का? असं तर नाही होणार. याच्यामध्ये बाकीचे बॅकडोर वगैरे या सगळ्या गोष्टी चुकीच्या गोष्टी ऑफकोर्स त्या गोष्टीला स्टुडंट फसतात. सो स्टुडंटने हे विचारलं पाहिजे की ओके तुम्ही आम्हाला कुठल्या कुठल्या ठिकाणी कंपनीला इंटरव्ह्यूला पाठवणार आहात. ओके त्या इंटरव्ह्यूला गेल्यावर पुढची प्रोसेस काय असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण याचा जर नीट विचार केला तर स्टुडंट जास्त फसणार नाही. सो पहिला प्रकार याच्यामध्ये येतो की गॅरंटी. ही पहिली बरोबर. गोष्ट. दुसरा प्रकार जो खूप सर्रास आता चालू आहे स्टुडंटला फसवण्याचा की फेक एक्सपिरियन्स. आजकाल काय होतं सर, कोविड पॅन्डेमिक होतं किंवा काही काही स्टुडंटचं एमपीएससी युपीएससी प्रिपरेशनमुळे किंवा काही लेडीज जर असतील तर त्यांचं काही मॅरेज आहे, त्याच्यानंतर मुलाच्या वगैरे जबाबदाऱ्या आहेत, हे नॅचरल रिझन्समुळे काही वर्षांचा गॅप झालेला असतो. तर मग त्याच्यानंतरही आयटी मध्ये करिअर चालू करण्यासाठी भरपूर चांगले ऑप्शन्स आहेत. पण प्रत्येकाला असं वाटतं की अरे माझा एवढा गॅप झालाय तर मी आता कसा कव्हर करू. तर त्या गॅपला कव्हर करण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन फेक एक्सपिरियन्स देणं ज्याच्यामध्ये तो स्टुडंटच फसणार आहे. पण तोपर्यंत स्टुडंटच्या हातातून वेळ निघून गेलेली असते. सो मग तो फेक एक्सपिरियन्स लावणार, कुठेतरी तो फेक एक्सपिरियन्स दाखवून एखाद्या कंपनीमध्ये लागणार आणि मग कंपनीच्या व्हेरिफिकेशन मध्ये तो एक्सपिरियन्स पकडला जाणार आणि सगळ्यामध्ये फक्त स्टुडंटचाच वेळ, एनर्जी, टाइम सगळं वाया जाणार आहे. ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे की अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका. गॅरंटी, त्याच्यानंतर बॅकडोर एंट्रीज, त्याच्यानंतर हे फेक एक्सपिरियन्स सगळ्या चुकीच्या गोष्टी आणि इंडस्ट्रीमध्ये त्या पकडल्या जातात. खूप हमखास पकडल्या जातात. असं मग त्या त्या विद्यार्थ्यांवर का स्टुडंटवर कारवाई होते का? नाही ना. स्टुडंट वरती कारवाई इन द सेन्स कंपनी अगदी लीगल ऍक्शन त्यांच्यावरती घेण्यापर्यंत जास्त गेल्याचं मी पाहिलेलं नाही. पण त्या स्टुडंट वरती होणारी सगळ्यात मोठी कारवाई आहे जिथं त्या स्टुडंटचं पूर्ण करिअर बरबाद होऊ शकतं किंवा झालेलं आहे, होतच, होऊ शकतं नाही, होतच. ते म्हणजे त्याला कंपनीतून हाकललं जातं. टर्मिनेशन लेटर त्याला मिळतं. ना कुठला त्याचा जो जुना फेक एक्सपिरियन्स आहे तो पण पूर्ण वाया गेलेला असतो. आणि हीच सगळ्यात मोठी शिक्षा आहे एखाद्या फ्रेशर स्टुडंटसाठी. जर कोणी असं करत असेल तर कायदेशीर कारवाई वगैरे असं मी म्हणणार नाही. पण एखाद्या फ्रेशर स्टुडंटचा जो एका उत्साहाने, एका उमेदीने आणि एका आशेने स्वतःचं आयटी करिअर करू पाहतोय, स्वतःच्या लाईफमध्ये सेट होण्यासाठी, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, त्या स्टुडंटला जर असा एक सेटबॅक लागत असेल कुठल्याही गोष्टीने, तर त्याहून मोठी शिक्षा एका फ्रेशर स्टुडंटसाठी सर काय असू शकते. आणि त्याच्यामुळे कुठल्याही फ्रेशर स्टुडंटने आणि त्याच्या पालकांनी अशा गोष्टींना तरी बळी पडू नये एवढी माझी कळकळीची विनंती आहे त्या सगळ्यांना आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून. पण समजा असे जर स्टुडंट असतील ट्रॅपमध्ये सापडलेले, हा तर ते कंपनीने समजा ब्लॅकलिस्टेड केलं किंवा हा त्यांना टर्मिनेट केलं, तर त्यांना दुसऱ्या कंपनीत संधी मिळते का? याच्यामध्ये कसं आहे, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये हा विषय आहे की दुसऱ्या कंपनीमध्ये संधी मिळण्यासाठी बऱ्याचदा काय होतं सर, की आजकाल काय केलेलं आहे की आयटी कंपनीजने ना जर असे काही ब्लॅकलिस्टेड झालेले स्टुडंट्स आहेत तर त्यांचा डेटा हे तुम्हाला कुणी ऑफिशियली सांगणार नाही, हे कुठल्याही पॉलिसीमध्ये लिहिलेले नाही. बट एंड ऑफ द डे आयटी इंडस्ट्रीला या गोष्टीचा खूप सध्या भयंकर त्रास होतोय सगळ्या कंपन्यांना. कोरोना नंतर ह्या गोष्टीचं पेव आपण म्हणतो ना, ते खूपच जास्त फुटलेलं आहे. त्याच्यामुळे इंटरनली तो डेटा कुठेतरी मेंटेन आहेच आहे, हे ऑफिशियली कोणी नाही सांगणार. तो याच्यासाठी लिगल कुठल्याही रिटर्न मध्ये नसणार आहे. आणि मग तसं जर असेल, जर एखाद्या ठिकाणी तो स्टुडंट ब्लॅकलिस्ट झाला
तर ह्याची शक्यता खूप कमी आहे की त्या स्टुडंटचा रिझ्युमे नेक्स्ट कंपनीमध्ये सिलेक्ट होईल असं आहे. त्याच्यामुळे येस त्या स्टुडंटला त्रास हा होतोच होतो. आता ह्या स्कॅम मध्ये कोण कोण अडकतं? म्हणजे फ्रेशर्स किंवा गावाकडून आलेली ग्रामीण भागातली मुलं का शहरी मुलं? नेमकं कोण अडकतं ह्याच्यात? सर, जो स्टुडंट त्याला हे वाटतंय की माझ्याकडे स्किल नसताना सुद्धा मी कुणाला तरी 4 पैसे देईल, 1,00,000-2,00,000 देईल, असलं काहीतरी फेक चुकीचं करेल किंवा बॅकडोर करेल किंवा फेक एक्सपिरियन्स करेल किंवा डायरेक्टली गॅरंटी घेईल कोणीतरी माझ्याकडचं. हा माइंडसेट ज्या स्टुडंटचा आहे आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ते हे लालच ज्याच्या मनात आहे की अरे स्किल नसतानाही मी फिट होऊन जाईल आयटी इंडस्ट्रीमध्ये. मग तो भले आपला शहरी भागातला स्टुडंट असो, ग्रामीण भागातला स्टुडंट असो, फ्रेशर असो, ज्याची ही मानसिकता आहे की विदाऊट स्किल मला जॉब मिळून जाईल आणि त्यासाठी मी असं काहीतरी चुकीचं करतो, तो प्रत्येक स्टुडंट याच्यामध्ये अडकतो. ओके. म्हणजे अडचणीची गोष्ट आहे मोठी. डेफिनेटली खूप कारण शॉर्टकट फाइंड करायला जातो ना आपण. आता बघा वर ह्याच्यावर ऑफर असतात. हम्म. पैशाचे असतात, ऑफर लेटरचे असतात. समजा हे ऑफर लेटर घेऊन कंपन्या ऍक्सेप्ट करतात का त्यांना? नाही ना करणार सर. जर लिंक्डइन वरती जर तुम्हाला कोणीतरी ऑफर लेटर देत आहे, तर तुम्ही समजून घ्यायचं की जगातली अशी कुठली कंपनी आहे, जगातले असे कुठले HR आहेत जे त्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यूही घेत नाहीयेत, त्या कॅन्डिडेटचं स्किलही पाहत नाहीत आणि त्याला ते सिलेक्ट करणार आहेत आणि पगारही देणार आहेत. याच्यामध्ये सायबर क्राईमही खूप जास्त प्रकारे इन्व्हॉल्व असतो, जेणेकरून त्या स्टुडंटची फक्त शेवटी फसवणूकच होते. विदाऊट इंटरव्ह्यू, विदाऊट स्किल सेट त्या स्टुडंटचा इंटरव्ह्यू आणि त्याला ऑफर लेटर कुठली जेन्युइन कंपनी देणार आहे सर असं. बरोबर. आता लोकांनी ह्या स्कॅमला कसं ओळखायचं किंवा लेजिट कशी ओळखायची? 3 गोष्टी आहेत सर. 3 गोष्टींपासून जर आपण दूर राहिलो ना, 99% फ्रेशर स्टुडंट कुठलेही फसणार नाहीत. पहिली गोष्ट 100% जॉब गॅरंटी. जिथं गॅरंटी हा शब्द आहे समजून जायचं की आपल्या आयुष्याची आणि आपल्या करिअरची गॅरंटी घेणारा जगात एकमेव व्यक्ती आहे, तो म्हणजे स्वतः आपण. जर दुसरं कोणी तुम्हाला काय बॉन्ड पेपरवर जर ते पण एक खूप खूळ असतं सर. बॉन्ड पेपर साधा ₹2 हिरवा पेपर असतो, त्यालाच ते बॉन्ड पेपर समजतात, जो कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये ₹2-5 मिळतो. त्याच्यावर किंवा खऱ्या बॉन्ड पेपरवरती कशावरती लिहून जर आपली गॅरंटी जर कुणी घेत असेल, गॅरंटी शब्द आला दूर पळायचं तिथून. दुसरी गोष्ट बॅकडोर, जगातली सगळ्यात चुकीची गोष्ट. फक्त त्रास हा स्टुडंटला होतो. त्यानंतर बॅकडोर एंट्री केलेल्या स्टुडंट्सला ज्यांना असं वाटतं की मला डायरेक्टली कंपनीत जॉईनच होता येईल, काही नाही काही महिन्यात त्याला परफॉर्मन्सचं कारण दाखवून हाकलूनच दिलं जातं. सिंपल. तिसरी गोष्ट की जिथे फेक एक्सपिरियन्स वगैरे सगळ्यात जास्त चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आल्या की तिथनं दूर पळायचं, काहीही झालं तरी. आणि चौथी गोष्ट जसं तुम्ही म्हटलात की विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट ऑफर आहे, मग त्याच्यासाठी काही पेमेंट वगैरे. जगातली कुठलीही कंपनी ही कॅन्डिडेटला हायर करण्यासाठी त्याच्याकडूनच पैसे घेत नाही. उलट कंपनीला एक चांगला टीम मेंबर, चांगला एम्प्लॉई, चांगला कॅन्डिडेट पाहिजे असतो, ज्याला कंपनी सॅलरी देणार आहे. आणि तेवढं बजेट कंपन्यांचं आहे, म्हणूनच एवढी मोठी IT इंडस्ट्री चालतीये. पण ह्या शॉर्टकट्सच्या मागे जर आपण गेलो तर आपण फसणारच आहे. आणि हे जर 3-4 प्रलोभनं, आमिष, लालच जर आपण टाळले तर आपण नक्कीच फसणार नाहीये. ह्या असा जर स्कॅम कोणाबाबतीत घडला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येते का? आणि स्टुडंटला ती झेपते का? आणि त्याने काय केलं पाहिजे? सर, पहिली गोष्ट कायदेशीर कारवाई जर कायद्याने आपण काही करायचं म्हटलं तर त्याचं उत्तर आहे हो. पण तुम्हालाही माहिती आहे कुठलीही कायदेशीर कारवाई जर असेल तर त्याला खूप प्रॉपर स्पेसिफिक आणि लांब अशी प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये काही कॉस्ट इन्व्हॉल्व असतात. आता त्या स्टुडंटचं ऑलरेडी इकडे चुकीच्या गोष्टीमुळे तो फसल्यामुळे त्याचे पैसे गेलेले आहेत. त्याच्यामुळे तेवढी एनर्जी, पेशन्स आणि पैसे ऑफकोर्स त्या स्टुडंटकडे नसतातही. त्याच्यामुळे शक्यतो कुठलाही स्टुडंट त्याच्या शेवटपर्यंत त्या गोष्टीच्या जातही नाही आणि कुठली कायदेशीर कारवाई होतच नाही. त्याच्यामुळेच या गोष्टी सर्रासपणे चालू आहेत. आता आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये असे काही फसलेले विद्यार्थी आलेत का? खूप सर, खूप. लिटरली त्या दिवशी मी सांगतो, अगदी मागच्या 2 आठवड्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एक स्टुडंट्स जी आय थिंक कम्प्युटर ग्रॅज्युएट आहे, इंजिनियर आहे आणि तिचे पॅरेंट्स, आई-वडील आणि स्टुडंट्स आले होते. ज्याच्यामध्ये नॉर्मल कोर्स होता. फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट का डेटा सायन्स और डेटा नॉर्मल एक कोर्स होता. त्या कोर्ससाठी सर यू विल नॉट बिलीव्ह त्यांनी किती अमाउंट पे केली असेल. एक साधारण जॉब ओरिएंटेड 4 ते 5 महिन्याचा कोर्स. जवळपास 1.5 ते ₹2.25 लाख त्यांनी त्याच्यासाठी पे केलं. आणि कशासाठी तर नाही, आम्ही फक्त कुठेतरी ऍड पाहिली, हे केलं, मग आम्हाला छान वाटलं. ठीक आहे, सुरुवातीला थोडं ठीकठाक शिकवलं, नंतर ना ते शिकवणं पूर्ण झालं आणि नंतर कुठले प्लेसमेंटचे कॉल किंवा काहीच प्रोसिजर झाली नाही, काहीच झालं नाही, ना एक्झाम नाही, काहीच नाही. लिटरली ती स्टुडंट रडत होती. तिला प्रॉपर काउन्सिलिंग करण्यासाठी
तिला त्या निगेटिव्ह माइंडसेटमधनं बाहेर काढण्यासाठीच मला जवळपास 1-1.25 तासाचा वेळ लागला. मग मी त्या मुलीला सोडून, त्या स्टुडंटला सोडून त्याच्या पॅरेंट्सला विचारलं, की जर तुम्ही एवढी अमाउंट पे करताय, तर तुम्ही खरंच हे व्हेरिफाय केलं का, की या सगळ्या गोष्टी जेन्युइन आहेत की नाही? कारण शेवटी तुमच्या मुलीच्या करिअरचा प्रश्न आहे. तुम्ही तरी त्या गोष्टीच्या पूर्ण मुळापर्यंत जायला पाहिजे, की खरंच गोष्टी आहेत का? जेन्युइन आहेत का? हे सगळं कुठेतरी व्हेरिफाय करणं गरजेचं होतं. जे न केल्यामुळं स्टुडंट फसतात सर, असं आहे. बरोबर. आता तुम्ही मुलीचा जो विषय केला, की आय-टी सेक्टरमध्ये असं बोललं जातं, की महिलांना ट्रॅप केलं जातं वगैरे, वगैरे. तर हा काय आहे? त्याच्यामध्ये असं काही आहे का स्कॅम? याच्यामध्ये कसं आहे सर, आता हा एक खूप मोठा विषय आहे सोशल. पण या केसमध्ये कसं आहे, जी कुठली महिला आपलं किंवा मुलगी एक स्वतःचा एक चांगला आय-टी करिअर करू इच्छिते, तर तिने आपल्या करिअरवरतीच फोकस केलेला आहे. ह्या करिअर सोबत कसं आहे, जे बाकीचे प्रलोभनं, काही क्लब पार्टीज आणि बाकीच्या या ज्या काही व्यसनं, ह्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी येतात, ह्याच्यापासून आपण दूर राहायचंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा काय होतं, की थोडंसं सो कॉल्ड आपण म्हणतो ना, एक चकाचक आणि झगमगीचं वातावरण असतं. ते बाहेरनं लोकांना दिसतं. पण ॲक्चुअल त्या आय-टी कंपनीमध्ये काम किती करायला लागतंय, मेंदूला किती स्ट्रेस आहे, डोक्याला किती स्ट्रेस आहे, हे फक्त काम करणाऱ्यालाच माहिती असतं. सो आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि ते जर आपण केलं आणि असल्या चुकीच्या गोष्टींना, पीअर प्रेशर वगैरे असल्या गोष्टींना आपण बळी नाही पडलो, फक्त सगळेजण करतायत म्हणूनच एखादी गोष्ट मी करेल, ह्या माइंडसेटपासून दूर राहिलं ना, तर आपल्या सगळ्या ज्या कॅन्डिडेट आहेत, ज्या मुली आहेत, ज्यांना स्वतःचं एक उत्तम आय-टी करिअर चालू करायचं, तर नक्कीच याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात यशस्वी होतात, झालेले आहेत. आता आय-टीमध्ये जॉब मिळवण्यासाठी खरंच योग्य पद्धत कोणती आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्किलवरती फोकस केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजकालच्या जमान्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे सॉफ्ट स्किल, ज्याच्यामध्ये बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन, आपला बेसिक अटायर, ॲटलीस्ट फॉर्मल अटायर, प्रॉपर आपल्याकडे लॅपटॉपच्या थ्रू कोडिंग केलेले 1-2 प्रोजेक्ट्स, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या प्रॉपर स्टेप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत. जसं की सर याच्यामध्ये एक उदाहरण मला सांगायला आवडेल, की एका कंपनीच्या डायरेक्टर सर जे माझे मित्र आहेत, त्यांनी एकदा वीकेंडला त्यांच्या कंपनीमध्ये फ्रेशर्सचे काही कॅन्डिडेटचं हायरिंग करायचं होतं. त्याच्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं 1-2 तास इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आपलं खराडी आय-टी पार्कमध्येच त्यांची कंपनी आहे. त्याच्यामुळे मला जाणं शक्य झालं. एक फ्रेशर कॅन्डिडेट आलेला. साधारणपणे त्याचा स्किल सेट हा थोडा ठीक-ठाक होता. कम्युनिकेशन वगैरे पण ओके होतं. पण आपल्या सगळ्या पॉडकास्ट पाहणाऱ्या मित्रांना आठवत असेल, की काही महिन्यांपूर्वी और एखाद्या वर्षापूर्वी तो एक ट्रेंड चालू होता, जिथं सगळ्या टी-शर्टवरती लिहिलेलं असायचं, "अपना टाईम आएगा" काइंड ऑफ. असलं टी-शर्ट, अगदीच ती अ, मध्ये थोडी-थोडी फाटलेली जीन्स पॅन्ट, एक कॅज्युअल अशा अप्रोचमध्ये तो आला होता. सो शेवटी कसं आहे ना, एक प्रोफेशनलिझम हे मॅटर करतंच. ऑफकोर्स मी रिजेक्ट केलं त्या कॅन्डिडेटला आणि त्या डायरेक्टर सरांनी पण तेच एक्स्पेक्ट केलं होतं, की मी त्याला रिजेक्टच केलं पाहिजे. कारण शेवटी आपल्याला एका टीमचा हिस्सा बनायचा आहे. अगोदर आपल्याला एक टीम मेंबर परफेक्ट बनायचं आहे. तर बरोबर. आपण त्या कंपनीमध्ये ग्रो होणार आहे. सो असा अगदी कॅज्युअल अप्रोच असेल तर मग त्या गोष्टी नाही वर्क अराउंड होत सर. असं. आता आपल्याला ऑथेंटिक कोच किंवा एखादं ट्रेनिंग सेंटर हं. जर आपल्याला निवडायचे, तर काय गोष्टी तपासून घ्यायला पाहिजेत? सगळ्यात पहिली गोष्ट हे पहा, की त्या इन्स्टिट्यूटचे जे फाउंडर, ओनर, डिरेक्टर जे कोणी आहेत, ते कोण आहे? त्यांना स्वतःचा आय-टीचा गंध आहे का? कारण आय-टी ही हायली टेक्निकल ओरिएंटेड फील्ड आहे, हायली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन फील्ड आहे आणि दररोज टेक्नॉलॉजी बदलत असते आय-टीमध्ये. त्याच्यामुळे त्या आय-टीचे जे कोणी फाउंडर, ओनर, डिरेक्टर जे कोणी आहेत, जर त्यांना स्वतः कॉर्पोरेट वर्ल्डचा आय-टीचा एक्सपिरियन्स असेल, तर ते प्रॉपर टेक्निकल एन्व्हायर्नमेंट त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवू शकतील. सो त्याचा फाउंडर, ओनर, डिरेक्टर कोण आहे? हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यांना स्वतःला आय-टीचा गंध आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की किती वर्षापासून ते इन्स्टिट्यूट आहे. असं नाही की जस्ट काही महिन्यांपूर्वी किंवा एखाद्या वर्षापूर्वीच ओपन झाले तर मग फसण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतरची गोष्ट आहे की त्या इन्स्टिट्यूटच्या अगोदरच्या स्टुडंट्सला दिलेल्या प्लेसमेंट्स किती आहेत, किती स्टुडंट्स त्यांचे प्लेस झालेले आहेत, ते किती चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेस झालेले आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतःची अशी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे की नाही? कारण इथे जो स्टुडंट जॉइन करणार आहे, तो फक्त शिकण्यासाठी नाही करणार आहे. शिकणं हा एक उद्देश आहे. त्यानंतरचा त्याचा दुसरा उद्देश आहे, की त्याला त्याचं आय-टी करिअर चालू करायचं आहे आणि त्यासाठी जेन्युइनली त्याला ॲटलीस्ट जॉब कॉल्स देण्यावरती भर देणारी, त्यासाठी डेडिकेटेडली काम करणारी आपल्या कॉलेजमध्ये जसे टी-पी-ओज असतात, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, तशी प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे की नाही, या काही गोष्टी तर नक्कीच पाहिल्या पाहिजेत. आता नॉन आय-टी वाले आय-टीमध्ये येऊ शकतात का? का? हां. हा मार्केटिंगचा गेम आहे. नाही सर, हा मार्केटिंगचा गेम नाही. ज्या स्टुडंटचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन आय-टी फील्डमधनं झालेलं आहे, ते स्टुडंट सुद्धा नक्कीच आय-टी फील्डमध्ये जॉब करू शकतात.
त्यांना सुद्धा भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज IT मध्ये आहेत. फक्त यांचा एक प्रॉब्लेम काय होतो की हे स्टुडंट जे आहेत ज्यांचं एज्युकेशन नॉन IT बॅकग्राऊंडचं झालेलं आहे, त्यांनी सल्ला कुणाचा घ्यायचा, त्यांनी ऐकायचं कुणाचं आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. सो प्रॉपर IT फील्डमध्ये काम करणाऱ्या, ग्राउंड रियालिटी फ्रेशर्सच्या बाबतीत माहिती असणाऱ्या एखाद्या कुठल्या प्रॉपर नॉलेजेबल पर्सनचा त्यांनी सल्ला घेतला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण IT मध्ये खूप सारे करिअर ट्रॅक आहेत, जसं की डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट, बाकीचे पण बरेच ट्रॅक आहेत. सो आपण कुठला करिअर ट्रॅक निवडायचा, आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंड नुसार आपलं रिझ्युमे सिलेक्ट होण्याची जी शक्यता आहे ती नेमकी कुठल्या ठिकाणी आहे, हे जर आपण आधी पाहिलं तर आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर आपले रिझ्युमे लवकरात लवकर सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात आणि ऑफकोर्स आपल्याला नंबर ऑफ इंटरव्ह्यू कॉल जास्तीत जास्त मिळतात आणि ऑफकोर्स त्यातून आपलं लवकरात लवकर सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे खूप वाढतात. सो येस, नॉन IT एज्युकेशन बॅकग्राऊंड असलेले स्टुडंट हे IT मध्ये जाऊ शकतात. अगदीच आपले आता येस इन्फोटेकची एक स्टुडंट आहे, सांगलीची आहे ती साधारणपणे, आणि पासआउट म्हणजे करिअर गॅप पण एक 3-1 वर्षांचा झाला होता. आय थिंक 2022 ची पासआउट आहे आणि काही महिन्यांपूर्वीच एक चांगलं पॅकेज मिळून डेटा अनालिटिक्स या प्रोफाईलला तिचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे नॉन IT एज्युकेशन विथ फ्यू इयर्स ऑफ अ गॅप चालतं. हा, पण तुम्ही आपण स्किलवरती पण मग तेवढंच चांगलं काम केलं पाहिजे. ती पण एक महत्वाची बाजू आहेच आहे. तुम्ही या अशा लोकांना ट्रेन कसं करता? त्याच्यामध्ये कसं आहे सर, ट्रेनिंगचे काही बेसिक टप्पे आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी पर्सनॅलिटीवरती थोडंसं काम करायला लागतं. जे काही करिअर ट्रॅक ते निवडतायत त्याबद्दल एक विश्वास आपल्याला त्यांना द्यायला लागतो, कारण बरीचशी IQ माहिती असते. आजकाल कसं आहे, सोशल मीडियावरती बरीचशी IQ माहिती आहे, पण ऍक्च्युअल रिअलिटी माहित नसते. त्याच्यामुळे पहिली गोष्ट त्यांच्या एज्युकेशन बॅकग्राऊंड नुसार, जसं मी अगोदर बोललो की करेक्ट IT करिअर ट्रॅक त्यांच्या एज्युकेशन नुसार कुठला आहे हे गाईड केलं त्याचं त्यांना, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की त्या ट्रॅकला प्रॅक्टिकल ओरिएंटेड वेने आपण जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण IT मध्ये कसं आहे, स्टुडंटने जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये तो पास होणार, त्याच्यानंतर तो कंपनीमध्ये जाऊन थेअरी नाही सांगणार आहे किंवा त्याने सांगितलेल्या थेअरीवरती कुठलं ऍप्लिकेशन किंवा त्याचं ITचं काम नाही होणार. त्याला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलीच इम्प्लिमेंट करायचं. सो कोडिंगला जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड वेने काम केलं जातं. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कसं आहे की साधारणपणे आपल्या स्टुडंट्सला नॅचरली, याच्यामध्ये स्टुडंटची कुठलीही चूक नाहीये, वातावरण मिळालेलं नसल्यामुळे, आजूबाजूला वातावरण मिळालं नसल्यामुळे एक बेसिक कम्युनिकेशन स्किल्स हे ऍव्हरेज किंवा थोडेसे वीक असतात. सो त्याच्यावरती सुद्धा सेपरेटली काम केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, शाळा भरवलेली आम्हाला एस इन्फोटेकमध्ये अजिबात चालत नाही. 50, 60, 70 जणांची मुलं, याच्यामध्ये मुलं लाजतात, भीतात, प्रश्न विचारायलाच भीतात. आणि जगातला कुठलाही विद्यार्थी जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकतोय, तो प्रश्न विचारायला जर लाजला किंवा त्याला एक असं वाटलं, अरे 50, 60, 70 जणांच्या बॅचमध्ये मी कसा प्रश्न विचारू, ही नॅचरल भीती आहे त्याच्यामुळे अगदी लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटची बॅच असते, साधारणपणे 12 ते 15 जणांची मॅक्स. सो या सगळ्या टप्प्यातून आपण त्याला ट्रेन करतो. आता मला सांगा, तुमचं असं प्रॉपर स्ट्रक्चर काय आहे का? म्हणजे कसं, मॉक इंटरव्ह्यूज असतील किंवा कोडिंग असेल किंवा काय कशा पद्धतीने काम चालतं हा, इन्स्टिट्यूट? याच्यामध्ये कसं आहे की एकदा त्या स्टुडंटचं ट्रेनिंग चालू झालं, जसं मी या अगोदर सांगितलं की त्याला गाईड करून त्याला प्रॉपर करिअर ट्रॅक पर्यंत गायडन्स करण्याचं काम केलं. याच्यानंतर कसं आहे की जेव्हा त्याचा एक साधारणपणे 50% एक सिलेबस त्याचा होतो, त्याच्यानंतर आपण त्याला जे त्याचे प्लेसमेंटचे जे कॉल्स असणार आहेत त्याच्यासाठी प्रिपरेशन करायला, तयारी करायला चालू करतो. याच्यामध्ये त्याचे अगोदर HR इंटरव्ह्यू राऊंड्स, मॉक इंटरव्ह्यू सेशन, टेक्निकल मॉक इंटरव्ह्यू सेशन, कोडिंग राऊंड आणि या सगळ्याची कंबाईंड प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं करून घेतो, जेणेकरून जेव्हा तो स्टुडंट इंटरव्ह्यूला जाणार आहे कुठल्याही IT कंपनीमध्ये, तेव्हा त्याचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावरती तो पूर्णपणे रेडी असतो इंटरव्ह्यूला जाण्यासाठी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. रिझ्यूम कसा असावा? फ्रेशरचा रिझ्युमे हा एकाच पानाचा असावा आणि दुसरी गोष्ट, तो पिढ्यानपिढ्या परंपरागत चालत आलेल्या सिनियर्सचा कॉपी पेस्ट केलेला अजिबात नसावा. त्या स्ट्रक्चर म्हणून आत्ता तरी सगळ्यांनी बाहेर येणं गरजेचं आहे. नाहीतर मागच्या वर्षीच्या सिनियरचा रिझ्युमे घेतला, वर्ड किंवा PDF त्यालाच कॉपी केलं, नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID बदलला, कॉलेज तेच, सगळं तेच, असं नाहीये पहिली गोष्ट. सो ते आपण नाही केलं पाहिजे. एकाच पेजचा फ्रेशरचा रिझ्युमे असला पाहिजे आणि जे स्किल सेट ज्याच्यावरती जर त्या इंटरव्ह्युअरने, कुठल्याही फ्रेशर स्टुडंटने हे लक्षात ठेवायचं आहे की जनरली इंटरव्ह्युअर त्यांना त्यांच्या रिझ्युमे मधलंच विचारतात की ऍटलीस्ट कुठल्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं स्ट्रॉंग नॉलेज आहे. बरोबर. सो इंटरव्ह्यू मध्ये आपण विषय शिकलोय समजा 30-40 याच्यामध्ये आपल्या करिक्युलम मध्ये, सगळ्यांची नावं नाही टाकायची, सगळे टॉपिक नाही टाकायचे. अशा टेक्नॉलॉजीच्या, अशा स्पेसिफिक गोष्टीत ज्याला इंटरव्ह्यूने जर त्याबद्दल विचारलं तर आपल्याला ऍटलीस्ट बेसिक आणि एक मॉडरेट लेवलचे तरी क्वेश्चन आन्सर करता यायला पाहिजे.
तेवढेच टाकायचे आणि बिना कामाचा जो फापट पसार आहे काय की माझे स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, हॉबीज काय, जसं की हॉबीज असते बऱ्याच केसमध्ये, मुलांच्या केसमध्ये हॉबी असते प्लेइंग फुटबॉल, क्रिकेट, ट्रेकिंग, अशा भारी भारी हॉबी असतात. मुलींच्या केसमध्ये समजा काही रांगोळी असेल, काही बाकीचे बरेच काय काय असतात, लिसनिंग म्युझिक, रीडिंग बुक. असल्या कुठल्याही आय टी कंपनीला तुमच्या या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये, तिथे काही पर्सनॅलिटीची कॉम्पिटिशन होत नाहीये, एका टेक्निकल रोलसाठी हायरिंग होतंय. सो आपल्या टेक्निकल स्किल्स वरतीच फोकस हा आपल्या रिझ्युमे मध्ये असला पाहिजे. बरोबर, सिलेक्शनचे चान्स जास्त असतात. ऑफकोर्स. आता आपलं कम्युनिकेशन स्किल बद्दल तुम्ही म्हणलात, इंग्लिश किती महत्वाचं आहे आयटी सेक्टर? खूप जास्त महत्वाचं आहे. रिझन कॉर्पोरेट वर्ल्डची आय टी क्षेत्राची जी फॉर्मल कम्युनिकेशनची जी लँग्वेज आहे तीच इंग्लिश आहे. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय? आपण साधी सुरुवात करू की तुमचा इंटरव्ह्यूला आलेला तुम्हाला ईमेल, तुम्हाला एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचंय, आपण सिलेक्शनचं तर नंतर बोलू, इंटरव्ह्यूला जायचं, तो जो ईमेल येणार आहे एचआर कडनं तो इंग्लिशमध्ये येणार आहे. तिथे गेलं तुम्हाला आयटी पार्कमध्ये समजा बेसिक एंट्री करण्याची प्रोसेस असते की आपण समजा सिक्युरिटी प्रोसेस, तिथं सुद्धा बेसिक तुम्हाला इंग्लिशमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज करायच्या. इंटरव्ह्यूला जायची स्टेप, इंटरव्ह्यू मध्ये जे इंटरव्ह्यूअर आहेत ते सगळे इंग्लिशमध्येच विचारणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्शन झालं, तुमचं सिलेक्शनचा ईमेल इंग्लिशमध्ये येणार. त्याच्यानंतर तुम्ही काम करायला लागले आयटी कंपनीमध्ये, तुमच्या डे टू डे बेसिसच्या सगळ्या मीटिंग्स, फॉर्मल कम्युनिकेशन, तुमच्या कामाचं कम्युनिकेशन सगळं इंग्लिशमध्ये होणार आहे. तुमचे जे क्लायंट्स आहेत, ऑफकोर्स जनरली आय टी इंडस्ट्रीचे क्लायंट्स हे 99% US, UK, युरोप काही झोन वगैरे या फॉरेन कंट्रीचे असतात, त्यांना मराठी हिंदी येत नाही ऑफकोर्स, ते कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये होणार आहे. साधं तुम्हाला एखाद्या दिवसाची लीव्ह अप्लाय करायची एचआरला तरी तो ईमेल तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. त्याच्यामुळे फॉर्मल कामाची लँग्वेजच इंग्लिश असल्यामुळे इंग्लिश हे सर्वात गरजेचं आहे. आणि हा, तुमचे जे कंपनीमधले जे तुमचे कलिग्स आहेत, मित्र आहेत, तुमचे मॅनेजर आहेत, ते तुमच्यासोबत हिंदी मराठीत बोलतील कधी, टी ब्रेकमध्ये, लंच ब्रेकमध्ये, कॅज्युअल एखाद्या याच्यामध्ये. पण कामाची बाकी सगळी फॉर्मल लँग्वेज ही इंग्लिशच आहे. त्याच्यामुळे इंग्लिश येणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी असं म्हणत नाही की एका दिवसातच ते येतं. आज जरी एखाद्याने सुरुवात केली ते इंग्लिशवरती, ती फक्त एक भाषा आहे, त्याला घाबरण्यासारखं काही नाही. दॅट इज जस्ट अ लँग्वेज. इंग्लिशमध्ये नॉलेज नाही, फक्त एक भाषा आहे. आपण शिकायला सुरुवात केली तर एक जास्तीत जास्त 3-1 महिन्यात, 3-4 महिन्यामध्ये बेसिक व्यवस्थित बोलू शकू, एवढं तरी नक्कीच करू शकतो. आता तुमच्याकडे जे येणारे विद्यार्थी आहेत ते म्हणजे कसे असतात? फ्रेशर्स की करिअर स्विच करणारे किंवा लेड ऑफ केलेले लोक? नाही, जनरली याच्यामध्ये सर फ्रेशर स्टुडंट हे जास्त असतात, ज्यांना स्वतःचं आयटी करिअर चालू करायचं. करिअर स्विच करणारे याच्यामध्ये कसं आहे, काही काही स्टुडंट असे असतात जे नॉन आयटी फील्डमध्ये जॉब करत असतात, समजा मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे किंवा बाकीच्या अशा नॉन आयटी फील्ड, आणि त्यांना आयटी मध्ये करिअर चालू करायचं. सो आयटीच्या दृष्टीने कुठेतरी ते फ्रेशरच झाले. त्यामुळे जास्तीत जास्त जे काम आपल्या यस इन्फोटेक मध्ये चालतं ते फ्रेशर स्टुडंट सोबतच जास्त काम आपण करतो. आता कोणत्या टेक्निकल स्किल्सना जास्त मागणी आहे आयटी सेक्टरमध्ये? आयटी सेक्टरमध्ये आता सध्याच्या मोमेंटला फ्रेशर स्टुडंटला खास करून, जेव्हा त्यांना आज आयटी करिअर चालू करायचंय, पण फक्त आज आयटी करिअर चालू करून 2-4 वर्षात ती टेक्नॉलॉजी आउटडेटेड पण नाही झाली पाहिजे. एक लॉंग टर्म आयटी करिअर करण्यासाठी एक 3 ते 4 खूप चांगले करिअर ऑप्शन आता फ्रेशर स्टुडंटसाठी आहेत. त्यातला पहिला म्हणजे आजकालचं जग जे आहे ते पूर्ण डेटावरती चालतंय. त्याच्यामुळे डेटा ओरिएंटेड टेक्नॉलॉजी जसं की डेटा अनालिटिक्स आहे, डेटा सायन्स आहे, याच्यामध्ये खूप चांगली डिमांड स्टुडंट्सला आजकाल आहे, फ्रेशरला, आणि या करिअरची डिमांड आहे चांगली. दुसरी गोष्ट, आजकाल जे सगळ्या कोर लॉजिक डेव्हलपमेंट आहे, जे आयटीचं मेन काम आहे, एखाद्या सॉफ्टवेअरसाठी लागणारं बेसिक लॉजिक डेव्हलपमेंट करणं, ज्याला आपण फुल स्टॅक म्हणतो, जसं की जावा फुल स्टॅक वगैरे, या गोष्टीची पण डिमांड आजही आहे आणि फ्युचरमध्ये कायमही राहणार आहे. कारण एआय वगैरे जे आहेत ते बेसिक बेसिक गोष्टी करून देणारे, रिपिटेटिव्ह टास्क करणार, पण कोर लॉजिक आपल्यालाच इम्प्लिमेंट करायचं आहे ऍज अ ह्युमन. तिसरी गोष्ट, हे जे सगळे ऍप्लिकेशन्स आजकाल आपण पाहतो, कुठलेही असेल, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, व्हॉट एव्हर इट इज, हे सगळे क्लाउड वरती चालतात. आणि विदाऊट क्लाउड कुठलेही ऍप्लिकेशन रन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे क्लाउड टेक्नॉलॉजीला सुद्धा हे खूप चांगलं फ्युचर आता सुद्धा, म्हणजे प्रेझेंटली सुद्धा आहे आणि लॉंग टर्म मध्ये फ्युचर सुद्धा चांगलं असणारच आहे. आता तुम्ही डेटा स्ट्रक्चर किंवा अल्गोरिदम वर किती जोर देता? प्रोजेक्ट्स किंवा गिटहब पोर्टफोलिओला किती महत्व देता? सगळ्यात महत्वाचं कसं, जसं तुम्ही विचारलं, अल्गोरिदम्स, डेटा स्ट्रक्चर, ह्या बेसिक गोष्टी झाल्या. हे बेसिक क्लिअर असल्याशिवाय कुठलाही जसं की डेटाबेस वगैरे पण याच्यासोबत काही या गोष्टी येतातच, हे बेसिक त्याचे क्लिअर असल्याशिवाय कुठल्याही ठिकाणी त्याचं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन स्टुडंटचं होणारच नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती सर्वात जास्त फोकस दिला तो प्रॅक्टिकली. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रोजेक्ट्स, की यस, कारण एका फ्रेशर स्टुडंटचे चान्सेस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होण्याचे जवळपास 90% वाढतात जेव्हा तो त्याचा प्रोजेक्ट
एकच पण नीट व्यवस्थित एक्सप्लेन करतो. त्याच्यामुळे कुठल्याही फ्रेशर स्टुडंटला जर असं वाटत असेल की मी रिझ्युमे 2-4 प्रोजेक्ट टाकावं म्हणजे माझा रिझ्युमे खूप भारी दिसेल, अजिबात नाही. एकच प्रोजेक्ट टाका, पण डिटेल टाका. तो व्यवस्थित तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट केलेला असला पाहिजे आणि इंटरव्ह्यूवर तेवढे तरी स्मार्ट आणि हुशार असतात की त्यांना खरंच हे कळतं की तो प्रोजेक्ट आपण केलाय की नाही. सो येस, त्या प्रोजेक्टवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे इन्फोटेकमध्ये भर दिला जातो. कारण तिथं जर स्टुडंटने पॉझिटिव्हली परफॉर्म केलं, 99% त्याचं सिलेक्शन होतच होतं. आता फ्रेशर स्टुडंट्स नेमक्या रिपीटेड चुका कुठं करतात? काही बेसिक गोष्टी आहेत सर. आजकाल फ्रेशर जसं की आज 2025 मध्ये आज आपण हा पॉडकास्ट करतोय. तर याच्यामध्ये काही गोष्टी की सर्वात पहिली गोष्ट आहे ना, खूप कॅज्युअल अप्रोच. जसं की एखादा इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय. ओके. आणि आज माझ्या घरामध्ये काहीतरी फंक्शन आहे, त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यूला जाता येणार नाही. किंवा आज काहीतरी मला माझी गाडीच बंद पडली, मला बसच मिळत नाही, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला जातात. सो आपल्या करिअरचा प्रश्न आहे. सो आपला एवढा कॅज्युअल अप्रोच असून खरंच नाही चालणार. कारण कुठेतरी ही गोष्ट आपल्या करिअरची आहे. एवढं लाईटली आपण त्याला नाही घेतलं पाहिजे. आणि ऑफकोर्स ज्या स्टुडंटला लवकर समजतं त्यांचं करिअर लवकर चालू होतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठेतरी चॅट जीपीटीमुळे ना कॉपी पेस्ट करण्याचा माइंडसेट खूप आलेला आहे. सो मी असं म्हणत नाही की चॅट जीपीटी आपल्यासाठी हेल्पफुल नाही. ते हेल्पफुल आहे. पण कधी जेव्हा एखाद्या गोष्टीचं काही बेसिक सोल्युशन चॅट जीपीटी किंवा जे काही एआय टूल्स आहेत ते आपल्याला देणार आहेत. पण त्या सोल्युशनमध्ये काय कोड दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं लॉजिक इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे, हेच जर बेसिक आपल्याला कळालं नाही, तर आपण त्या कोडचा काहीच उपयोग करू शकणार नाही. सो हा कॉपी पेस्ट करण्याचा जो अप्रोच आहे, क्विक शॉर्टकट हा टाळायचा आहे. बेसिक्स आपले क्लिअर पाहिजेतच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, थोडं कम्युनिकेशनला इग्नोर करणं. सो ते आपण नाही केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, खास करून मगाशी तुम्ही म्हटलात की सर नॉन आयटी स्टुडंट, सो पहिली गोष्ट स्वतःकडे एक लॅपटॉप असला पाहिजे. नसेल तर मी म्हणेल सेकंड हँड घ्या, जुना घ्या, पण आपल्याला डेली प्रॅक्टिससाठी लागेल असा एक लॅपटॉप घ्या. त्याने आपण कन्सिस्टंटली आपल्या टेक्नॉलॉजीच्या टचमध्ये राहतो आणि प्रॅक्टिस आपली चांगली असल्यामुळे कधीही आपल्याला इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी जर आली, तर आपण रेडी असतो ती अपॉर्च्युनिटी ग्रास्प करण्यासाठी. सो ह्या काही चुका आहेत त्या. आणि चौथी चूक की म्हणजे याच्यानंतरची, की बऱ्याचदा काय होतं सर, फ्रेशर स्टुडंटचं कॉलेज संपल्यावरती आहे ना थोडंसं रिलॅक्स होतात. कारण आयुष्याची गॅप मागची पडतो. 12-14 वर्ष ते 12 आणि ते 15-16 वर्ष शिकतच आलेले असतात पहिलीपासून. तुम्ही काय, मी काय. मग कॉलेज संपलं असं वाटतं, हां, चला आता आपण मित्रांसोबत थोडं एन्जॉय करूया, रिलॅक्स करूया. आता हुश, फायनली माझी फायनल इयरची एक्झाम झाली. आणि मग त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समजत नाही त्यांना, की तुमच्यासोबत बाकीचे लाखो स्टुडंटही पास आउट झालेत. आता ते तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आलेत. उद्या जर तुम्ही इंटरव्ह्यूला असणार तर ते पण असणार आहेत. तर तो सगळ्यात क्रिटिकल टाइम आहे, की आपण एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन केलं पाहिजे, स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे, जेणेकरून आपलं करिअर लवकरात लवकर चालू होईल. कारण फायनल इयरच्या एक्झाम दिल्यानंतर येणारा एकूण एक दिवस हा एका फ्रेशर स्टुडंटच्या करिअरच्या दृष्टीने, आयटी कंपनीच्या एचआरच्या दृष्टीने गॅप म्हणून ऍड होत असतो. आणि हे जर कळालं नाही तर तो करिअर गॅप खूप वाढत जातो. मग स्टुडंटचे प्रॉब्लेमही वाढत जातात आणि मग ते काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये, जसं मी म्हटलं की फेक एक्सपिरियन्सेस कर किंवा बाकीच्या काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतात. आणि अजूनच आपण मराठीत म्हणतो ना की पाय गाळात रुतत जातो, तसं ते होतं. सो पासआउट झालं ही रिलॅक्स करण्याची फेज नाही, ती सर्वात जास्त मेहनत घेण्याची फेज आहे. आता आयटी सेक्टरमध्ये बोललं जाते की एआय आल्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जाणार किंवा येणाऱ्या नोकरीच्या संधी कमी होणार. तुम्हाला काय वाटतं? एआय ला ग्लॉरिफाय खूप जास्त केलं जात आहे किंवा ओव्हर ग्लॉरिफिकेशन एआयचं होत आहे. त्याच्यामध्ये रिझन काय सर? प्रत्येक फ्रेशर स्टुडंटने आज हे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून फ्रेशर स्टुडंटने आणि त्याच्या पालकांनी पण हे प्लीज समजून घेतलं पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीला ग्लॉरिफाय केव्हा केलं जातं? जेव्हा ती गोष्ट तुम्हाला सेल करायची असते. बरोबर. ज्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, त्याच्यानंतर ओपन एआय, चॅट जीपीटी, त्यांना त्यांचे एआय मॉडेल्स सेल करायचे जगभरामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे एआयची एक भीती दाखवली जाते. सो हा एक मेन पॉईंट. दुसरी गोष्ट, मग जसं तुम्ही म्हटलं की एआय मुळे जॉब जाणार नाही का? काही काही आयटीतले जॉब नक्कीच एआय मुळे जाणार आहेत. जसं की जिथे खूप रिपिटेटिव्ह वर्क आहे, जिथे ह्युमन एक इंटरफेरन्स आहे तो खूप कमी आहे, असे रिपिटेटिव्ह जॉब एआय मुळे जाणार आहे. पण जेवढे जॉब आयटी मध्ये एआय मुळे जाणार आहेत, त्याच्यापेक्षा खूप जास्त जॉब एआय मुळे आयटी मध्ये तयार सुद्धा होणार आहे, तयार व्हायला सुरुवात झालीये. जसं की एआय एमएल इंजिनियर ही प्रोफाईल, जसं की डेटा सायन्स इंजिनियर ही प्रोफाईल 2-4 वर्षापूर्वी होती. एआय इंजिनियर ही मार्केटमध्ये प्रोफाईलच नव्हती. आज फ्रेशरसाठी एआय इंजिनियरची मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे. सो या पॉझिटिव्ह बाजूकडे आपण लक्षच देत नाही.
आणि कसं त्याच्याबद्दल एक नकारात्मक वातावरण, प्रत्येक जण हाच प्रश्न जॉब जाणार. आणि काय होतं, काही काही न्यूज असतात की एखाद्या कंपनीत समजा काही लोकांना काढलं गेलं, तर खूप अगदी काय म्हणतो ना आपण त्याला एक नकारात्मक दृष्टीने दाखवलं जातं. अरे, एआय इम्प्लिमेंट केलं एखाद्या कंपनीने आणि एवढ्या एवढ्या लोकांना काढलंय. पण त्यांचं काम काय होतं, ते कुठल्या रोलवरती काम होते, ते खरंच नवीन गोष्टी स्वतः काही शिकले का, काही अपग्रेडेशन केलं का, हे कुणीच पाहत नाही. फक्त तेवढ्या तेवढ्या लोकांना काढलं. पण त्याची दुसरी बाजू सुद्धा आपण पाहिलीच पाहिजे. सो बरोबर. एआय मुळे रिपिटेटिव्ह जॉब जाणार आहेत. पण हा ही गोष्ट पण आहे. जो एआयला आत्मसात करेल, हं. त्याच्या एवढं ब्राईट करिअर दुसरं कुणाचंच नाहीये आयटी मध्ये. हे पण तितकंच मोठं सत्य आहे. आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती जॉब आय-टीमध्ये मिळवतो, तर त्याला डिपार्टमेंटल पॉलिटिक्सचा सामना करावा लागतो का? याच्यामध्ये कसं आहे सर, या गोष्टी पूर्णपणे व्हॅरी करतात कंपनी टू कंपनी, टीम टू टीम, प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट. पण आजकाल बऱ्याच खूप साऱ्या पॉझिटिव्ह पॉलिसीज या खूप साऱ्या कंपनीजने इम्प्लिमेंट केलेल्या आहे. त्याच्यामुळे आजकाल अशा गोष्टी जास्त प्रमाणात नाही होत. कारण आयटी इंडस्ट्रीला पण त्या गोष्टीचं रिअलायझेशन झालेलं आहे बऱ्याच अगोदर. आणि खूप स्पेसिफिक स्ट्रिक्ट वर्क रिलेटेड, इथिक्स रिलेटेड पॉलिसीज आजकाल जवळपास प्रत्येक आयटी मध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तशा गोष्टी खूप जास्त प्रमाणात आजकाल नाही होत. सर, आय-टी इंडस्ट्री दिसायला एवढी चकाचक सुंदर असते, सर्व्हिस असते, कॅब असतात न्यायला आणि इतकी भारी ती खरंच आय-टी इंडस्ट्री एवढी छान असते? कसं आहे सर, दुरून डोंगर साजरे. हं. जो बाहेर न पाहतोय त्याला नक्कीच दिसतं, की हा आयटी इंडस्ट्रीमध्ये शनिवार, रविवार 2 दिवस सुट्टी असते, वीकेंड असतो, एसी ऑफिस असतं, कॅब त्यांना न्यायला येतं, थोड्याफार ऑफिसच्या पार्टी, इव्हेंट वगैरे होत असतात. पण आपण हा पण विचार केला पाहिजे, की जर कुठली एखादी कंपनी तेवढं पॅकेज, तेवढा पगार देते, तर ऑफकोर्स तेवढं कामही त्या व्यक्तीला करायला लागणार आहे. आणि तो जो आयटी मधला जो काम, मग बऱ्याच लोकांना असं वाटतं, की अरे काय तू दिवसभर कॉम्प्युटर समोर डेस्कवरती बसून तर आहे. जे काय तर तुझं 2 हाताने तर काम चालू आहे लॅपटॉपवरती. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो, जे आयटी मधले आपले मित्र आहेत, जे हा पॉडकास्ट पाहतायत, ते काम 2 हातांनी नसतं चालू सर. सगळा प्रेशर इथं असतो. आणि कामाच्या डेडलाईन, वर्कलोड, वर्क स्ट्रेस या गोष्टी कधी-कधी त्यांना नॉनस्टॉप वीकेंडला सुद्धा काम करायला भाग पाडतात. अगदी काही-काही क्लायंट कॉल्स, क्लायंट मीटिंग जर यूएस-यूके क्लायंट असेल, तर रात्री 1:30 2-2 वाजेपर्यंत सुद्धा चालतात. पण ही बाजू जगात जास्त लोकांना दिसतच नाही. फक्त त्याची जी एक चकाचक आणि ग्लोरिफाईड बाजू आहे, तीच दिसते. त्याच्यामुळे पण ही जी दुसरी बाजू आहे, ती सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सर, आय-टी क्षेत्र एवढं भारी आहे, तरी पण लोकांच्या करिअरमध्ये गॅप होतो. काय कारण आहे बरं ह्याचं? याचं कारण असं आहे, की जेव्हा स्टुडंट ग्रॅज्युएट होतात, त्याच्यानंतर आहे त्यांना स्वतःच्या करिअरचा ट्रॅकच क्लिअर नसतो, की मी काय करायचं आणि काय नाही केलं पाहिजे. हा विचार करण्यातच खूप जास्त वेळ त्यांचा वाया जातो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजकाल कसं आहे, सोशल मीडिया, रील्स याच्यामुळे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करण्याचं स्टुडंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये जागा काही या 1% किंवा हार्डली 2% ने असतात, जी कॉम्पिटिशन आहे. मग 7-8 वर्ष आयुष्याची त्या एक्झामसाठी प्रिपरेशनला दिली आणि त्याच्यानंतर जर सरकारी नोकरी मिळाली नाही, तर काय? हे एक मेन गॅपचं रिझन आहे. मुलींच्या केसमध्ये जसं की लग्न आहे, मुलं-बाळांची जबाबदारी आहे, नॅचरल गोष्टी आहेत. त्याच्यामुळे करिअरमध्ये गॅप होतो. आणि जे याच्या व्यतिरिक्तही काही कारणं नसतील, तर काही स्टुडंट असे जे फक्त विचारच करत बसतात वर्षानुवर्षे, की मी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण ते नेमकं काय केलं पाहिजे, यासाठी कुठल्याही व्यवस्थित नॉलेजेबल ग्राउंड रिॲलिटी माहिती असणाऱ्या व्यक्तीचा ते सल्ला घेत नाही. स्वतःच विचार करत बसतात आणि विचारच करत राहतात. त्याच्यात काही वर्ष त्यांची निघून जातात, हे त्यांना कळतच नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण अव्हॉइड जर केल्या, तर ऑफकोर्स एक आपला जो करियर गॅप आहे, तो होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, याला बऱ्याचदा काय होतं, की एखादा 4 जणांचा मित्रांचा ग्रुप आहे. एखाद्याला कळतं, की अरे आपलं फ्युचर हे शिकल्यावरती, अपग्रेड केल्यावरती ब्राईट आहे. तो काहीतरी चांगली गोष्ट करायला पण जातो. पण त्याचे बाकीचे 4 मित्र कुणाचं तरी नकारात्मक उदाहरण द्यायचं. "अरे नाही रे, आपल्या मागच्या वर्षीच्या बॅचमधल्या या स्टुडंटने असं केलं होतं. कुठं त्याचं काय झालंय? घरीच तर बसलाय." असे काही नकारात्मक जी लोकं आजूबाजूला असतात, जी त्यांना मागे खेचतात. या सगळ्यामुळे गॅप हा वाढतच जातो. बरोबर. आता तुम्ही जसा प्रश्न केला, की मुलींची. मुलींची संख्या कमी काय? याच्यामध्ये कसं आहे सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मी सांगेल, खूप चांगली गोष्ट सध्या ही आहे, की शिक्षणाबद्दलचं वातावरण, मग भले ते मुलं असो किंवा मुली असो, यांच्याबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. आजकाल जवळपास सगळ्याच मुलींना पालक जे आहेत, ते डिग्रीपर्यंत तरी व्यवस्थित शिक्षण हे देतातच. त्या शिक्षणाच्या सोयी-सुविधा अगदी अगोदर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं कॉलेज असायचं, आता तालुक्यामध्ये पण 2-3 चांगले कॉलेजेस जवळपास प्रत्येक ठिकाणी असतातच. पण कुठेतरी एक सामाजिक परिस्थिती आजही अशी आहे, की एका मुलीची शिक्षण झालं, 12वी झाली, डिग्री पण झाली. आता लगेच तिचं लग्न लावून द्या.
म्हणजे बऱ्याच केसमध्ये हे पण पाहिलंय मी की एखाद्या मुलीचं म्हणजे डिग्रीच्या फायनल इयरला असतानाच तिच्यासाठी म्हणजे लग्न करण्यासाठी मुलगा शोधूनही ठेवलेला असतो. फक्त फायनल इयरचा पेपर त्या मुलीने दिला की तिला हे पण विचारलं जात नाही की ओके, एवढी 3 वर्षाची 4 वर्षाची डिग्री तू केलेली आहे, त्याचं फायनल आउटपुट घेण्यासाठी तू काय प्रयत्न करतेस, काय जॉब करायचंय, तुला काय शिकायचंय. म्हणजे लग्न वगैरे लगेचच या गोष्टींच्या मागे पडणं आणि त्या मुलीला डिग्री नंतर ग्रॅज्युएशन नंतर अजिबातच वेळ न देणं, हे एक मेजर कारण आहे. आणि हे थोडंसं कुठेतरी आपण पालकांनी पण अवॉइड केलं पाहिजे. या सगळ्या पालकांना मला एक कळकळीची विनंती ही आहे की जर तुम्ही तुमच्या मुलीला ग्रॅज्युएशन होईपर्यंत सपोर्ट केलेला आहे तिच्या आयुष्यामध्ये, मग तो फायनान्शियल सपोर्ट आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या ग्रॅज्युएशनचं जे फायनल आउटपुट आहे ते की तिने एक स्वतःचं उत्तम करिअर चालू करून स्वतःच्या पायावरती उभं राहणं, जेणेकरून आयुष्यामध्ये ती 2 कुटुंबांचं नाव रोशन करणार आहे, तिच्या माहेरचं पण आणि लग्न झालं सासरचं पण. बरोबर. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती आयुष्याच्या एका पुढच्या फेजमध्ये एंटर करतील, जेव्हा तिला तिच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या येतील, तेव्हा त्या जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी सुद्धा ती एक खंबीर असेल. ह्या पूर्ण स्टेजला तिला न्यायच्या अगोदरच जर डिग्री केल्यानंतर लगेचच आपण बाकीचं लग्न वगैरे गोष्टी अगदी काहीच महिन्यांचा सुद्धा वेळ न देता या सगळ्या गोष्टी केल्या, तर मग जो डिग्री पर्यंत आपण त्या मुलीला सपोर्ट केलेला आहे याला जास्त काही अर्थच राहत नाही. आणि ती मुलगी जी एक चांगली वर्किंग प्रोफेशनल बनू शकते, ती फक्त एक गृहिणी बनून राहते. आणि या गोष्टीची जी खंत आहे ती त्या मुलीला आणि त्या पालकांना सुद्धा लग्नाच्या काही वर्षानंतर जाणवते, जेव्हा त्या मुलीच्या काही बॅचमेट्स या एक उत्तम प्रकारे करिअर प्लस फॅमिली या दोन्ही गोष्टी सांभाळत असतात आणि आपली मुलगी मात्र फक्त एक गृहिणी बनून राहिलेली असते, तेव्हा त्याची खंत त्या मुलीला आणि पालकांना मनातून जाणवते, भले ते एकमेकांना बोलून दाखवत नाहीत. IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी बॅचलर करून ऍप्लिकेशन करावं की मास्टर करून, काय त्याच्यामध्ये गरजेचं? कसं आहे सर, मास्टर्स आजकाल कसं आहे, आपले जे खास करून पालक वर्ग आहे त्यांच्या मनामध्ये मास्टर्सची जी व्हॅल्यू आहे, जी मास्टर्सची डिग्रीची जी एक रिस्पेक्ट होती किंवा त्याने जे डिफरन्शिएट केलं जायचं कॅन्डिडेट्समध्ये, ते आजकालच्या जमान्यात होत नाही. त्याच्यामुळे बॅचलर्स डिग्री कंप्लीट केल्यानंतर लगेच प्रत्येकाने फोकस केला पाहिजे आपलं IT करिअर चालू करण्यावरती. आणि मास्टर्स करू नये या मताचा मी नाही, पण मास्टर्स तुम्ही तुमचा जॉब करत असताना पॅरलली एक्सटर्नली डेफिनेटली करू शकता, ज्याचा एक 4-5 वर्षानंतर तुम्हाला फक्त एक प्रमोशन्स वगैरे IT कंपनीमध्ये याच्यामध्ये फायदा होईल. पण फक्त फुल टाइम मास्टर करण्यासाठी जर आपण 2-2 वर्ष वाया घालवतोय, तर याच्यामध्ये कसं आहे, एक स्टुडंट ज्याने फक्त BCA केले आणि त्याच्यानंतर त्याला 1-1.5 वर्षाचाच एक्सपिरियन्स आहे पुढच्या 2 वर्षात IT इंडस्ट्रीचा, आणि एक स्टुडंट ज्याने BCA प्लस फुल टाइम MCA केलंय, एक्सपिरियन्स 0 आहे, म्हणजे IT एक्सपिरियन्स 0 आहे. याच्यामध्ये ज्याने BCA प्लस एक्सपिरियन्स केले त्याची व्हॅल्यू 10 पट आहे ज्याने BCA प्लस MCA फुल टाइम 2 वर्षामध्ये केलंय. कधी? हा, मग यामध्ये MCA ची जी व्हॅल्यू आहे ती कधी आहे, जर तुम्ही अगदी टॉप युनिव्हर्सिटीज आहेत किंवा टॉप कॉलेजेस जसं IITs वगैरे आहेत, त्याच्यातनं तुम्ही फुल टाइम मास्टर करताय, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, ते मास्टर तुम्हाला डिफरन्शिएट करून देणार आहे. पण जर आपण कुठल्याही IITs किंवा NITs व्यतिरिक्त नॉर्मल कॉलेजमधनं टायर 1, टायर 2, टायर 3 कॉलेजेसमधनं मास्टर फुल टाइम करण्यात 2 वर्ष वेळ वाया घालवतोय, तर कुठेतरी आपण आपलं करिअर चालू करण्याची जी प्रोसेस आहे तीच 2 वर्ष डिले करतोय, असं मी त्याच्यामध्ये म्हणेन. पॅरलली एक्सटर्नली मास्टर करणं एक 2-3 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर फक्त डिग्री असावी आणि प्रमोशन्सला वगैरे फायदा व्हावा, यासाठी आपण ते करू शकतो. सर, आता तुमच्या क्लासला एवढी ऍडमिशन्स असतात, पण प्रत्येकालाच प्लेसमेंट मिळत नाही, काय रिझन आहे बरं त्याचं? याच्यामध्ये काय आहे सर, काही स्टुडंटचं जे आहे ना ते खूप जास्त वेळ नको त्या गोष्टीमध्ये वाया घालवतात. हे एकमेव कारण आहे ज्याला असं जर कोणी स्टुडंटने केलं तर त्याला प्लेसमेंट त्याचं होत नाही किंवा लवकर होत नाही. जे कन्सिस्टंटली आणि डेडिकेशनने फोकसने काम करतात, अभ्यास करतात, त्यांचं प्लेसमेंट हे होतच होतं. सो न होण्याचं मेजर कारण असं आहे की जसं बघा आता की जवळपास आता सणवार येत आहेत, गणपती, दिवाळी. सो एखादा फ्रेशर कॅन्डिडेट ज्याचं क्लास वगैरे चालू आहे, तो स्वतः एक आयुष्यामध्ये, हा शब्द कदाचित ऐकायला थोडा चुकीचा वाटेल, थोडं स्पष्टपणेच मी बोलतो की आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांच्या जीवावरती आपण 22-25 वर्ष सण सेलिब्रेट केलेच आहेत ना. पण जर आपण सध्या ग्रॅज्युएट झालेलो आहे, आपल्यावरती पण काही जबाबदारी आहे, ती जबाबदारी न घेता आपण स्वतः एक बेरोजगार असून फक्त सणावारांमध्येच वेळ वाया घालवतोय, तर मग हे करता करता आपला गॅपही वाढत जातो. मग एक लर्निंग मध्ये गॅप पडून जातो, कुठं ती जी एनर्जी लेवल असते ती कमी होते. म्हणजे सो ही चुकीची गोष्ट आहे. सो अशा सगळ्या स्टुडंट्सला मला हे सांगायचंय की कधीतरी आता ही वेळ येऊ द्या ना आपल्या आयुष्यामध्ये की आपल्या पहिल्या जॉब मधून आपण काहीतरी आपल्या घरच्यांना दिवाळीला, दसऱ्याला, गणपतीमध्ये काहीतरी त्यांना छोटीशी गोष्ट घेऊन जाऊ. किती दिवस आपण घरच्यांच्या जीवावरती सणवार साजरे करायचे, आपल्या जीवावरती आपले घरचे सणवार साजरे करतील ह्या दृष्टीने आपण का विचार करत नाही? आयुष्यातल्या एखाद्या वर्षी जर आपण थोडे सणवार कमी साजरे केले
आणि फुल फोकसने आपल्या करिअरवरती फोकस केलं तर खरंच त्याने इतकंही काही बिघडणार नाही. मी तर म्हणेल अशा स्टुडंटला, समजा गणपती आता येत आहेत, दिवाळी येतात, अशा स्टुडंट्सला गणपती बाप्पाचा सुद्धा आशीर्वादच असणार आहे. बरोबर. जेणेकरून वरातीत जाऊन नाचण्यापेक्षा जर अभ्यासाच्या तयारीमध्ये स्वतःचा जर घाम गाळला तर कदाचित गणपती बाप्पा त्याला 4 पट आशीर्वाद देईल, की हा बाबा चला स्वतःची जबाबदारी घेतोय, फ्युचरच्या बद्दल काळजी करतोय, जबाबदारी घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं पालकांसाठी पण काहीतरी करतोय. सो ह्या गोष्टींचा थोडा विचार प्रत्येक स्टुडंटने केला पाहिजे. सर, आय-टी इंडस्ट्रीमध्ये इंटरव्ह्यूला जाण्यासाठी फ्रेशर स्टुडंटनी काय बेसिक गोष्टीची तयारी केली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक फॉर्मल ड्रेस कोड असू द्या. भले आजकाल कसं होतं कॉलेजमध्येच आपला बेसिक युनिफॉर्म असतो फॉर्मल, तो पण काही स्टुडंट वापरतात, नाही वापरत. पण प्लीज ॲटलीस्ट इंटरव्ह्यूला जाताना फॉर्मल्समध्ये जा. अजिबात कॅज्युअलमध्ये जाऊ नका, कारण युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. हे खरं आहे. ही पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, जाताना जे तुमचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत त्याची एक फाईल, व्हॅलिड डॉक्युमेंटची 1-2 एक्स्ट्रा रिझ्युमे हे सोबत असू द्या आजही. त्याने एक सिन्सिअरिटी दिसते. तिसरी गोष्ट, इंटरव्ह्यूला जाताना त्या कंपनीबद्दल थोडा बेसिक रिसर्च करून जा, की ते कुठल्याही कंपनीच्या वेबसाईटवरती अबाउट अस नावाचं एक पेज असतं किंवा आवर सर्व्हिसेस नावाचं पेज असतं, जसं त्या कंपनीचा बेस काय आहे, सध्या कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये ती कंपनी काम करते, ह्या गोष्टी पाहून जा. खास करून जर मल्टी लोकेशन कंपनी असेल, मल्टिपल सिटीजमध्ये त्यांचे किंवा कंट्रीजमध्ये ऑफिसेस असतील, तर त्या बेसिक गोष्टींची माहिती ठेवून जावा. यातनं एक डेफिनेटली एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि इंटरव्ह्यूला असं डेफिनेटली पॉझिटिव्ह मेसेज जातो, की हा कॅन्डिडेट आपल्या कंपनीमध्ये खरंच जॉब करण्यासाठी किंवा एक टीम मेंबर बनण्यासाठी सिन्सिअर आहे, उत्सुक आहे. त्यानंतरची गोष्ट, की इंटरव्ह्यूला प्लीज कमीत कमी अर्धा तास आधी वेळेत पोहोचा. जर तुमचं इंटरव्ह्यूचं लोकेशन असं आहे की जिथे तुम्ही याच्या आधी गेलेलं नाही, तर प्रॉपर थोडंसं गुगल रिसर्च करा, की समजा तुम्ही जे काही वेने जाणार आहात, तुम्ही बसने जाणार आहात, टू व्हीलरने जाणार आहात, व्हॉट एव्हर इट इज, पण प्लीज लेट गेले तर खूप निगेटिव्ह फर्स्ट इम्प्रेशन बनतं जर तुम्ही इंटरव्ह्यूला लेट गेला. मग कारण काही असो, ट्रॅफिक असो. सो प्लीज तुम्ही लवकर पोहोचायचं आहे. फॉर्मल ग्रीटिंग्स वगैरे करणं गेलं तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, मे आय कम इन, या बेसिक ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्या फॉलो करायच्याच आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी फॉलो केल्या ना, तर फर्स्ट इम्प्रेशन आपलं पॉझिटिव्ह पडतं. त्यानंतर तुमचं काय टेक्निकल किंवा HR जे काही तुम्ही आन्सर करणार आहे, त्यानुसार त्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट हा लागणार आहे. पण ऍटलीस्ट बेसिक फर्स्ट इम्प्रेशन तरी आपलं नक्कीच पॉझिटिव्ह पाहिजे. त्यावेळेस इंटरव्ह्यू स्टुडंट देतो, त्यावेळेस त्याने इंट्रोडक्शन कसं दिलं पाहिजे? हा, इंट्रोडक्शनच्या केसमध्ये सर कसं होतं, की स्टुडंटला जनरली 99% पहिला प्रश्न हा विचारला जातो, की टेल मी अबाउट युअर सेल्फ. आणि एक खूप गमतीची गोष्ट मी याच्यामध्ये ऑब्झर्व केली आहे सर. जगातल्या सगळ्या स्टुडंटने या प्रश्नाचं खूप जबरदस्त रट्टा मारून ठेवलेला आन्सर केलेला आहे. प्लीज तसं करू नका. त्या इंटरव्ह्यूला ते लक्षात येतच येतं. बेसिक गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे आपलं नाव. लगेच एज्युकेशन बॅकग्राऊंड वरती यायचं, की समजा लेट्स से आय एम कम्प्युटर इंजिनियर पास आउट इन इयर 2025, 24 व्हॉट एव्हर इट इज. आणि त्या कंपनीचा जो रोल आहे, जॉब डिस्क्रिप्शन आहे, ज्या रोलसाठी, टेक्निकल रोलसाठी आपण इंटरव्ह्यू देतोय, त्याच्याशी रिलेटेड कुठले टेक्निकल पॉइंट्स आपले आहेत तेवढंच बोलायचं आहे. हे जे आपण इंटरव्ह्यू मध्ये सांगतो ना, माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, फॅमिली मेंबर एवढे, माझं स्ट्रेंथ ह्या, विकनेसेस ह्या, वगैरे वगैरे, हे जर त्यांनी विचारलं तर सांगा. कारण लक्षात घ्या, इंटरव्ह्यू तुमचा होतोय. कशासाठी होतोय? त्या टेक्निकल रोल, त्या प्रोफाईल साठी होतोय. त्याच्यामुळे तेवढं स्पेसिफिक बोला. इंटरव्ह्यूने जर नेक्स्ट विचारलं, हा टेल मी अबाउट युअर फॅमिली बॅकग्राऊंड, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, विकनेसेस, वेअर डू यू सी आफ्टर 5 इयर्स वगैरे, तर विचारा, तर सॉरी त्या क्वेश्चनला आपण आन्सर करा. अदरवाईज प्लीज बी स्पेसिफिक टू द टेक्निकल स्किल्स. कारण तुम्ही IT कंपनीमध्ये IT जॉबसाठी इंटरव्ह्यू देताय. टेक्निकल ओरिएंटेड तुमचं आन्सर ठेवा. सर, IT जॉब मिळवण्यासाठी फ्रेशर स्टुडंट्सना इंटर्नशिप किती महत्वाची? खूप इम्पॉर्टंट आहे सर. मला सगळ्या आपल्या फ्रेशर स्टुडंट्सला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचंय, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनला असताना आणि इव्हन पासआउट झाल्यानंतर सुद्धा व्हॅलिड इंटर्नशिप, जिथं एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही फुल टाइम इंटर्न म्हणून काम करताय, रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करताय आणि ऍक्च्युअल त्या टेक्नॉलॉजीवरती वर्क करताय, बेसिक गोष्टीमध्ये, जेव्हा जेव्हा ही संधी मिळणार आहे, अजिबात ही संधी सोडायची नाही. कारण या इंटर्नशिपमुळे तुमचं पूर्ण टेक्निकल स्किल्स, तुमची पर्सनॅलिटी, तुमची ओव्हरऑल जी एक करिअरच्या रिलेटेड जी सुरुवात आहे, ती खूप पॉझिटिव्हली होतेच होते. सो व्हॅलिड इंटर्नशिपचा जो पर्याय आहे, तशी जर अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आली तर अजिबात सोडायची नाही. त्या गोष्टीचा 100% फायदा हा होतोच होतो.
सर आता एखादा इंजिनियर तयार होण्यासाठी डिग्री घेण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. पण बरोबर. त्याला त्या डिग्रीच्या बेसिसवर जॉब का नाही मिळत? त्याचं एक कारण आहे सर. जर तुम्ही एक 15-20 वर्षापूर्वीची सिच्युएशन पाहिली, तर फक्त डिग्री कंप्लीट होणं इज इक्वल टू जॉब मिळणं हे समीकरण होतं. पण आजकाल टाइम्स ऑफ इंडियाच्या काही आकडेवारीनुसार पूर्ण भारत देशामध्ये फक्त इंजिनियर्स एका वर्षात 12 ते 15 लाख पास आउट होतात. बाकीचे BCA, BCS, MCA, MCS, अदर स्किल्स मागच्या वर्षीचे तर वेगळेच. सो डिग्री याच्यामुळे एक बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया झालेला आहे, कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन तेवढी जास्त झालेली आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर 10 वर्षापूर्वी फ्रेशर स्टुडंटचं हायरिंग जेव्हा व्हायचं, तेव्हा डिग्री जर एखादा स्टुडंट हा फ्रेशर कसा कन्सिडर केला जायचा, की फ्रेशर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, फ्रेशर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा फ्रेशर इन IT इंजिनिअरिंग, तेवढं जरी त्याचा स्किल असेल तरी त्याला जॉब मिळायचा. आत्ताची फ्रेशर कॅन्डिडेटची सिच्युएशन किंवा स्पेसिफिकेशन IT कंपनीचं हे आहे, की यू शुड बी फ्रेशर इन आयदर डेटा सायन्स, फ्रेशर इन डेटा अनालिटिक्स, फ्रेशर इन फुल स्टॅक डेव्हलपमेंट. सो तुमची डिग्री हा फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया, IT कंपनीला एक्सपेक्टेड आहे स्पेशलायझेशन. त्यामुळे फक्त डिग्रीवरती जॉब मिळणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे आजच्या जमान्यामध्ये. सर IT जॉबमध्ये कोडिंग येतं, पण तरी जॉब मिळत नाही. काय कारण असू शकतं? कारण कोडिंग हे फक्त आपलं एक टेक्निकल स्किल झालं. ते खूप महत्वाचं आहे, पण ती एकमेव गोष्ट आहे असं नाहीये. त्यास बऱ्याच मुलांचं असं असतं, की त्यांना कोडिंग वगैरे खूप व्यवस्थित येतं. पण कम्युनिकेशनमुळे इंटरव्ह्यूमध्ये बोलताच येत नाही. जे काही प्रॉपर कोडिंग प्रोजेक्ट जे काही तुम्ही केलेलं आहे, तर ते तुम्हाला एक्सप्लेनच नाही करता आलं. त्याचा फ्लोच म्हणजे कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी या ज्या गोष्टी आहेत, याच्या वेळेने जर तुम्ही कम्युनिकेटच नाही झालात, तर मग फक्तच तुम्हाला चांगलं कोडिंग येऊनही फायदा नाही. कारण एंड ऑफ द डे उद्या जेव्हा तुम्ही एका टीममध्ये काम करणार आहे, तर तेव्हा तुमचं जे डेली बेसिसचं काम आहे, डेली कोड जो आहे, तो तुम्हाला क्लायंट सोबत कम्युनिकेटही करायचा आहे, टीम सोबत कम्युनिकेटही करायचं आहे, टीमचा एक हिस्सा बनून राहायचा आहे. सो या टेक्निकल सोबत, कोडिंग सोबत कम्युनिकेशन पण येणं खूप गरजेचं आहे सर. बरोबर. IT जॉब मिळवण्यासाठी सॉफ्ट स्किल किती महत्वाचे आहेत? खूप जास्त महत्वाचं आहे. कारण जर एखाद्या स्टुडंटकडे सगळे टेक्निकल स्किल आहेत आणि सॉफ्ट स्किल नाहीये, तर त्याचा IT जॉब त्याला मिळायला सुरुवातीला वेळ खूप लागणार आहे, पहिली गोष्ट. तो मिळाल्यानंतर फक्त करिअरमध्ये आपण सुरुवात करणं उद्देश नाही, आपल्याला करिअरमध्ये ग्रो पण व्हायचंय. आपला स्वतःचा पण एक करिअरचा ग्रोथ प्लॅन आपल्या माइंडमध्ये रेडी पाहिजे. आणि ग्रो करण्यासाठी एका लिमिट नंतर टेक्निकल स्किल्स तुम्हाला हेल्प करत नाही. याच्यामध्ये मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं, जे महाराष्ट्रातील सगळ्या आपल्या जे मित्र पॉडकास्ट पाहतात त्यांना नक्कीच पटणार आहे. एक वेळ अशी होती, की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांचं स्किल सेम होतं, किंवा मी म्हणेल कदाचित टेक्निकली स्पीकिंग कदाचित विनोद कांबळे हे सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही सुपेरियर होते. पण फक्त एक स्किल असून जमत नाही. त्यासोबत बाकीचे जे सॉफ्ट स्किल ओव्हरऑल जे सचिन तेंडुलकर यांच्याकडे आहेत, त्यामुळे आज आपण त्यांना क्रिकेटचा देव मानतो. आणि दुर्दैवाने सांगण्याची गोष्ट आहे, विनोद कांबळे यांचं लोक एक फेल्ड व्यक्ती म्हणून उदाहरण देतात आजकाल कॉलेजेसच्या सेशनमध्ये. बरोबर. सर IT क्षेत्र इतकं ग्लॅमरस दिसतं वरून, पण खरी रियालिटी काय आहे त्याच्यामध्ये? IT क्षेत्र हे दिसायला जितकं ग्लॅमरस दिसतं ना, त्याचसोबत तितक्याच निगेटिव्ह गोष्टी सुद्धा रेडीच असतात त्याच्या दारामध्ये आपल्यासोबत आपला हात धरून येण्यासाठी. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पियर प्रेशर आणि त्याच्यामुळे होणाऱ्या चुकीच्या गोष्टी, की एक पियर प्रेशर म्हणजे काय? माझे सगळेच कलीग, सगळेच टीम मेंबर एखादी गोष्ट करतात म्हणून मी मी पण ती करतो. समजा मी पूर्ण निर्व्यसनी आहे, पण सगळेच लोकं कंपनीतल्या एखाद्या पार्टीमध्ये थोडं-थोडं ड्रिंक करतात म्हणून मी पण ते करतो. किंवा मी पण स्मोक करणं, जे आयुष्यात त्याने कधी सिगारेटला हातही नाही लावला. व्यसनं ही एक गोष्ट झालं. दुसरी गोष्ट, माझ्या एखाद्या कलीगने एखादा भारी लेटेस्ट iPhone घेतला, EMI वरती घेतला. लगेच मी सुद्धा फक्त माझी स्टाईल दाखवण्यासाठी किंवा माझं स्टेटस मेंटेन करण्यासाठी मी पण EMIचं ओझं डोक्यावरती घेतलं. मग याच गोष्टीचा टप्पा पुढे वाढत जातो. आधी मोबाईल असेल, मग त्याच्यानंतर गाडी असेल, त्याच्यानंतर फ्लॅट असेल. तर हे करायचं नाही. ज्याने त्याने आपला बेस काय आहे आणि आपण इथे कशासाठी आलो, तर आपण करिअर करण्यासाठी आलो. हे उद्देश ठेवून आपापल्या जे काही फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, आपले जे काही फायनान्शियल प्लॅनिंग्स आहेत भविष्याचे, त्यानुसारच वागणे. एवढं जरी केलं तर या ग्लॅमरस IT क्षेत्रात खूप चांगलं उत्तम IT करिअर आणि चांगलं आयुष्य आपण मिळवू शकतो. सर, इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी पहिली कोणत्या गोष्टी सुधारणा करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याने त्याने बेसिक इंग्लिश आपलं सुधारा प्लीज. कारण IT मध्ये सगळं जे फॉर्मल काम होतं ते इंग्लिशमध्ये होतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप जास्त चांगले टेक्निकल स्किल आहेत, पण जर तुम्हाला ते व्यवस्थित रिप्रेझेंटच करता नाही आले, तर त्याचा काहीच फायदा नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे, प्लीज एक फॉर्मल अटायरमध्ये जाणं एक्सपेक्टेड आहे, जेणेकरून एक प्रोफेशनल आपलं फर्स्ट इम्प्रेशन बनणार आहे. बरोबर. आता मॉक इंटरव्ह्यूज किती उपयोगी पडतात?
खूप जास्त. कारण मॉक इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच स्टुडंटचा प्रॉब्लेम काय होतो, की सर त्यांनी सर्व काही शिकलेलं आहे. पण पहिल्यांदाच आपण जेव्हा इंटरव्ह्यू समोर जातो, तेव्हा काय होतं स्टुडंट थोडंसं एक नर्व्हस झालेले असतात किंवा इंटरव्ह्यूची भीती असते. त्याच्यामुळं या सगळ्या नर्व्हसनेसमुळे, भीतीमुळे अजूनच चुकीचे उत्तर इंटरव्ह्यूमध्ये देतात. काही-काही स्टुडंटचं तर मी हे पण पाहिलं, की टेक्निकल नॉलेज खूप चांगलं असतं, पण डायरेक्टली ब्लँक होतात इंटरव्ह्यूवर समोर अगदी सिंपल क्वेशनला. त्याच्यामुळे मॉक इंटरव्ह्यू म्हणजे काय? त्या इंटरव्ह्यूची एक पूर्व तयारीच आहे, असं आपण म्हणतो. सो कसं आहे खूप सुंदर वाक्य आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, की जर तुम्ही युद्धाच्या तयारीच्या काळामध्ये जास्त घाम गाळलात, तर युद्धामध्ये कमी रक्त सांडायला लागेल. हा त्याचाच भाग आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रिपरेशन मॉक इंटरव्ह्यूची कराल, तेवढ्या ऍक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये बेस्ट आन्सर करून सिलेक्शन होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. बरोबर. इंटरव्ह्यू मध्ये गॅरंटी देणारे कोचिंग क्लासेस हा. हे स्कॅम आहेत का? ज्याने त्याने हे समजून घेणे की आपल्या करिअरची गॅरंटी घेणारा जगात एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे आपण स्वतः. सो जर दुसरं कोणी तुम्हाला 2 रुपयाच्या हिरव्या रंगाच्या पेपरवरती, बॉन्ड पेपरवरती सांगून गॅरंटी देण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर होणं हेच सर्वात महत्वाचं आणि एक समजूतदारीचं लक्षण आहे. का? कारण जगातली कुठलीही जेन्युइन आयटी कंपनी तुम्हाला एक टीम मेंबर म्हणून तेव्हाच हायर करणार आहे, जेव्हा तुमच्याकडे ते नेसेसरी स्किल सेट आहेत. कोणीतरी तुम्हाला कागदावरती गॅरंटी लिहून दिली आहे म्हणून तुमचं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होणार आहे असं अजिबात नाहीये. सर, आयटी सेक्टरमध्ये काम करताना फेल्युअर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुरुवात कशी करायची? जेव्हा आपल्याला एखादं फेल्युअर आलेलं असताना आपण नव्याने सुरुवात करतो, तेव्हा आपण पहिल्या पायरीवरती उभे नसतो. कारण पहिल्या फेल्युअर मधनं जे आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे, जे लर्निंग घेतलेलं आहे, त्याने आपण ऑलरेडी 2 पावलं पुढे असतो. आणि आयटी फील्डमध्ये फेल्युअर हे फक्त शक्यतो एकाच गोष्टीमुळे येतं, की जर काही नेसेसरी स्किल सेट त्या करिअरमध्ये किंवा त्या जॉब रोलमध्ये असलं अवेलेबल, जो पाहिजे कंपनीला एक्सपेक्टेड, तो आपल्याकडे नाही त्या केसमध्ये. अशा केसमध्ये सर्वात पहिली गोष्ट त्या स्किल सेट शिकण्यावरती, आत्मसात करण्यावरती भर दिला पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि जो आपला पास्ट एक्सपिरियन्स आहे, तो वापरून लवकरात लवकर आपण ग्रो कसं होऊ शकतो, याच्यावरती सुद्धा आपण फोकस केला पाहिजे. जर आपण शिकण्यावरती फोकस केला, तर एक फेल्युअर काय 2-3 फेल्युअरला पण आसानीने म्हणजे आरामात आपण बीट करू शकतो आणि ग्रो करू शकतो आयटी फील्डमध्ये. सर, आज आपण सत्ता मंचावर आलात, सत्ता मंचाची शोभा वाढवली आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सत्ता मंच आपला सदैव आभारी राहील. धन्यवाद सर. आणि कसं आहे, सत्ता मंच चॅनलने मला इथे येण्याची, महाराष्ट्रातील फ्रेशर स्टुडंट ज्यांना स्वतःचं आयटी मध्ये करिअर चालू करायचंय, त्यांना गाईड करण्याचा एक प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आपले आणि सत्ता मंचच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय संदीप भुतारे सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी आयटी करिअर बद्दल आपल्याला माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता मंचच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपण हे वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे भी आभार मानतो. संदीप भुतारे सर, मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.